एखादी व्यक्ती इतरांच्या आयुष्यात किती विविध प्रकारे येऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. अमाप ऊर्जा, सकारात्मकता, चिंतनशील आणि विश्लेषणात्मक अभ्यास यांच्या बैठकीवर, यांच्या जोरावर या व्यक्तिमत्वानं हजारो माणसं जोडली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या सगळ्याचं प्रत्यंतर आपण गेले काही दिवस वृत्तपत्रांमधून, सोशल मीडियावरून नाडकर्णी सरांबद्दल ज्या पद्धतीनं लोक व्यक्त होत आहेत त्या सगळ्यातून आपण अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. मनोविकार तज्ज्ञ ते मनोविकास तज्ज्ञ हा जो सरांचा प्रवास आहे हा फार विलक्षण होता. सृजनात्मक, सर्जनशील असे काम करणारा हा एक मनस्वी कलावंत, साहित्यिक, चित्रकार आणि त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकास तज्ज्ञ. आपण सगळ्यांनीच त्यांची अनेक पुस्तकं वाचली असतील, अनेकदा त्यांना ऐकलं असेल, वेगवेगळ्या सभांमधून, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, हल्लीच्या युगानुसार पॉडकास्टमधूनही आपण अनेक त्या वेळेला ऐकलं असेल. आणि इतक्या विविध विषयांवर त्यांनी त्यांचं चिंतन, त्यांचं विचार मांडलेले आहेत आणि ते इतके बहुआयामी आणि आपल्या सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे अशाच स्वरूपाचे आहेत. दोन गोष्टींचा मला प्रामुख्यानं इथं उल्लेख करायचा आहे, जे कदाचित लोकांपर्यंत पोहोचले नसतील. ते म्हणजे ते अनेक वर्ष लहान मुलांसाठी बहुरंगी बहर नावाची एक संकल्पना राबवत होते आणि त्यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती आपण ऐकलेत. पण मुलांची ते ज्या पद्धतीनं मुलांची जाहीर मुलाखत घेत होते किंवा त्यांच्याशी संवाद साधत होते, काहीसा मिश्किल पद्धतीनं मुलांच्या भावविश्वाशी जुळणारा अशा स्वरूपाचा त्यांची ही मुलाखत होती. आणि एक 4-5 महिन्यापूर्वी त्यांचा पर्यटनावर आलेला पॉडकास्ट, पर्यटनामागची भूमिका आणि पर्यटनावर कशा पद्धतीनं विचार केला जातो किंवा ते कशा पद्धतीनं विचार करतात याच्यावर खूप मार्मिक त्यांचं भाष्य त्या पॉडकास्टमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं असेल. असं हे अत्यंत उमदं व्यक्तिमत्व, त्यांचा खूप सारा असणारा व्याप आणि त्यांनी प्रचंड जोडलेली माणसं, या सगळ्या माणसांसाठी, या सगळ्या लोकांसाठी ते एक विशिष्ट प्रकारचा दिवाच बनले होते, प्रकाश बनले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही जणांसाठी तो बोगद्यातून बाहेर पडता पडता दिसणारा उजेड असेल, काही जणांसाठी हमरस्त्यावरचा लाल पिवळा सिग्नल असेल, तर काही जणांसाठी तो एखाद्या माझघरातला, समईतला तेवणारा दिवा असेल. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे डॉक्टर नाडकर्णी त्यांना भेटत राहिले आणि याच ऊर्जेतून, याच सकारात्मकतेतून इंद्रधनूबरोबर त्यांचा वारंवार संबंध येत राहिला. इंद्रधनूच्या गेल्या 3 दशकांच्या वाटचालीत अनेक कार्यक्रमांमध्ये सर होते, त्याच्यात त्यांचा सहभाग होता. इंद्रधनू गेली 25 वर्ष ठाणे शहरातील प्रतिथयश व्यक्तींना इंद्रधनू ठाणे मानबिंदू पुरस्कारानं गौरवते. काही वर्षापूर्वी डॉक्टर नाडकर्णी सरांनाही इंद्रधनूनं या पुरस्कारानं गौरवलेलं होतं. 1-2 वर्षापूर्वी सहयोग मंदिरमध्ये वेगळ्या वाटेवरची मुसाफिरी या कार्यक्रमात डॉक्टर नाडकर्णी आणि डॉक्टर मोहन आगाशे यांचा मनोज्ञ संवाद आपणापैकी अनेकांनी तुडुंब गर्दीत अनेकांनी उभं राहूनही तो ऐकलेला असेल. इतकंच नाही तर इंद्रधनूबरोबर त्यांचे जे एक अत्यंत नैसर्गिक, अकृत्रिम असे संबंध होते की आमच्या रंगोत्सव आणि IPH तर्फे आयोजित होणारा वेद या कार्यक्रमांच्या गेले काही काळ असं आमच्या लक्षात यायला लागलं की आमच्या तारखा क्लॅश होत आहेत. त्यावेळेला सरांबरोबर बसून पहिला डिसेंबरमधला पहिला शनिवार आम्ही इंद्रधनू करेल, दुसरा शनिवार वेद करेल, अशा स्वरूपाचं एक संकेत दोन्ही संस्थांनी खूप अनेक वर्ष तो पाळला. आणि म्हणूनच इंद्रधनूसारखी संस्था जेव्हा गेली 37-40 वर्ष जे काही चांगलं आहे, उदात्त आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आनंद नाडकर्णी सरांसारखं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं पोचलेलं आहे आणि ते त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत, त्यांचं जे काही स्मरण आहे ते स्मरण व्हावं या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम आहे. रूढार्थानं ही श्रद्धांजली नाही आणि म्हणूनच श्रद्धांजलीबाबतचे जे एक सर्वसामान्य संकेत असतात
ते आम्ही इथे पाळणार नाही आहोत, हे मी अगदी विनम्रपणे नमूद करू इच्छितो. आणि म्हणून सरांच्या व्यक्तिमत्वाला साजेल, आणि शोभेल अशा स्वरूपाचा हा स्मरणरंजनाचा सोहळा आणि आपल्यापैकी सर्वांनाच जे सरांच्या वेगवेगळ्या पातळीवर तुमच्याशी संपर्क आला असेल, तुम्ही वाचक म्हणून त्यांना कधी भेटला असाल, तुम्ही त्यांचे कधी पेशंट म्हणून भेटला असाल किंवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही सरांना भेटला असाल, अशा कुठल्याही पातळीवर तुम्ही जरी भेटला असाल तरी सरांशी झालेला कनेक्ट जो आहे तो मला असं वाटतं कायम सगळ्यांच्या मनात राहिलेला आहे. आणि त्याच हेतूनं इंद्रधनूनं हा आजचा संवाद आनंद यात्रा हा आयोजित केलेला आहे. सरांना डॉक्टर नाडकर्णींना ज्यांनी घडवलं, त्यांच्यामध्ये त्यांच्या घडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होत्या अशा डॉक्टर शुभा थत्ते, ज्यांच्या बरोबर सरांनी काम केलं आणि दोन सर्जनशील व्यक्तिमत्वांनी एकत्र येऊन एक चांगली कलाकृती निर्माण केली अशा सरांबरोबर सर्जनशील काम करणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी, आणि जसं सरांना घडवणाऱ्या शुभा थत्ते मॅडम आहेत, तसंच सरांनी ज्यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकला आणि घडवण्यात महत्त्वाची भूमिका घेतली असे पत्रकार रवींद्र मांजरेकर, असे तिघंजण आज आपणाशी संवाद साधणार आहेत. आपल्या मनात जे डॉक्टर नाडकर्णी रुजलेले आहेत, आत खोलपर्यंत रुजलेले आहेत, त्या डॉक्टर नाडकर्णींच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. काहीसा अनौपचारिक आणि काहीसा भावनिक असा हा कार्यक्रम आहे आणि आपणही सरांना, नाडकर्णी सरांना ही मानवंदना आपण देऊया. आणि इथे जसं आपण कार्यक्रमाचं शीर्षक ठेवलं आहे, आनंद देणारा आनंद, हा आनंद देणारा आनंद आपल्या कायम स्वरूपात आपल्यात उपस्थित राहील आणि त्यांच्यावर कितीही बोललं तरी डॉक्टर नाडकर्णी दशांगुळे आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी उरलेले असतील, ही जाणीव ठेवून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. नमस्कार. आता जसं डॉक्टर चैतन्य साठे यांनी सांगितलं की डॉक्टर आनंद नाडकर्णी हे आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या पातळीवर भेटलेले आहेत. आपल्याला त्यांचा हा जो चेहरा मागे आहे तोच लक्षात आहे कायम, कारण ते असेच होते कायम. तुम्ही त्यांना कितीही तणावाच्या परिस्थितीत भेटा, अत्यंत आनंदाच्या क्षणी भेटा किंवा त्याच्यामधली कुठली परिस्थिती असेल तरी ते सरांचा, डॉक्टरांचा चेहरा असाच. आपण त्यांना काहीतरी सांगू शकू आणि आपण जे सांगतोय ते ऐकून घेतील असा विश्वास मनात निर्माण करणारा हा चेहरा आहे. तर अशा चेहऱ्याविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी भावना आहेत, कारण आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे, कधी प्रत्यक्ष, कधी संपर्क आलेला असेल काही निमित्ताने, वर्तमानपत्राच्या लेखाच्या निमित्ताने, पुस्तकाच्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने, कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी या नावाशी जोडले गेलेलो आहोत आणि त्या प्रेमामुळेच आपण सगळे इथे जमलेलो आहोत. तर आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आपलेच प्रतिनिधी म्हणून आम्ही तिघे इथे आहोत, एवढाच फक्त फरक आहे. आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याही मनात आहेत, फक्त त्याला एक थोडंसं डॉक्टरांच्याच भाषेत सांगायचं तर थोडंसं सत्राचं स्वरूप देऊन, आम्ही वेदमध्ये जशी प्लॅन करायचो तसं सत्राचं स्वरूप द्यायचं म्हणून ही आनंद यात्रा आपण करतो. आणि जसं डॉक्टर चैतन्यांनी सांगितलं की ही अजिबातच मुलाखत किंवा औपचारिक असं काही नाही, हे अनौपचारिक गप्पांचंच एक आपण इथे सत्र आयोजित केलेलं आहे. त्याच्यासाठी डॉक्टर शुभा थत्ते या गेली जवळजवळ 6 दशकं मानसोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आहे. KEMमध्ये त्यांनी डॉक्टरांना घडवण्याचं काम केलं. डॉक्टरांबरोबर जे सुरुवातीचे कार्यक्रम आहेत डॉक्टर शुभा थत्तेंबरोबरचे, त्याच्यात डॉक्टर सहभागी झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग सगळा प्रवास सुरू झाला आणि तो आला IPH नावाच्या एका टप्प्यावर. ती सगळ्यात महत्त्वाची घडामोड होती आणि नंतर मग त्याच्यानंतरची पुढची 30 वर्ष असा जवळजवळ 6 दशकांचा हा प्रवास आहे, 5 दशकांचा प्रवास आहे. त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. म्हणजे त्यांना मी विचारणार आहे की त्यांना जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं डॉक्टरांचे पाय तुम्हाला दिसले होतं का त्यावेळी काही पाळण्यात वगैरे, की असं हा हरहुन्नरी व्यक्तिमत्व असेल. तर असं डॉक्टरांशी आपण डॉक्टर शुभा थत्तेंशी बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला चांगल्या मालिका पाहायची सवय लावली, म्हणजे प्रपंच, झोका, 405 आनंदवन, आणि मग त्यानंतर आत्ता मालिकांमध्येही काम करू लागल्या,
तर ते नाही, सवय नाही मोडली, तर ती चांगली सवय आपली आहे आणि त्या बेसवर आपण आता पुढे या सगळ्या मालिका पाहतो. तर अत्यंत सर्जनशील व्यक्तिमत्व, उत्तम लेखिका, उत्तम दिग्दर्शिका आणि खरंच म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्याला असं म्हणतात सिनेमाच्या भाषेमध्ये की ज्यांचा धाक वाटतो, दरारा वाटतो, अशा विजया मेहतांच्या पठडीतल्या या प्रतिमा कुलकर्णी. त्यांनी गेल्या साधारण 1.5-2 वर्षांपूर्वी डॉक्टरांबरोबर शेवटचं नाटक केलं. ते इंग्रजी नाटक होतं. तर तो सगळा अनुभव कसा होता आणि एकूण या जसं सर्जनशीलतेचे डॉक्टरांचे कंगोरे काय होते त्याच्याविषयी आपण त्यांच्याशी बोलू. आणि मी विद्यार्थी म्हणून प्रथम, मग स्वयंसेवक म्हणून आणि मग सहसूत्रसंचालक म्हणून डॉक्टरांबरोबर वेदमध्ये काम करत होतो. वेदमध्ये डॉक्टरांबरोबर जवळजवळ 22 वर्ष मी सहसंचालन केलं आणि नेहमी डॉक्टरांना पाहत होतो. इथे बाजूला बसून डॉक्टर कसं बोलत आहेत, कशा मुलाखती घेत आहेत आणि असं वाटत होतं की एक दिवशी आपण पण वेदमध्ये डॉक्टरांची मुलाखत घेतली तशी, तर त्याच्याविषयी सांगेनच नंतर. पण आणि माझं आणखीन स्वप्न होतं की आपण अशी छान मुलाखत घेतली पाहिजे, असे छान प्रश्न विचारले पाहिजेत की जेव्हा केव्हा डॉक्टरांची 75 होईल त्या कार्यक्रमात मुलाखत घ्यायला मलाच बोलवतील. नियतीच्या मनात गोष्टी वेगळ्या असतात, काही हरकत नाही. ही आनंद यात्रा जी सुरू झालेली आहे त्या आनंद यात्रेचे आपण सगळे भाग आहोत. मी सुरुवात डॉक्टर शुभा थत्ते मॅडमपासूनच करणार आहे. त्यांना विचारतो आहे की तुमचा त्यांचा पहिला परिचय कसा झाला आणि कसे होते डॉक्टर, म्हणजे आनंद नाडकर्णी कसे होते डॉक्टर व्हायच्या आधीचे. पहिल्यांदा मला ऐकू येते. अरे नाही. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हो, चालू आहे. हॅलो हॅलो. प्रथम मला सांगू द्या, तुम्ही जे म्हणालात की मी डॉक्टरांना घडवलं ह्याच वाक्याला मला ऑब्जेक्शन आहे पहिल्यांदा. कारण तो माणूस असा होता, तो स्वयंभू होता, कोणी घडवण्यासारखा नव्हता. त्यांच्या सहवासात जी माणसं आली ती घडली वेगवेगळ्या नात्यांनी. त्यामुळे आपल्याला ते बघायचं आहे की त्याला घडवणं याच्यापेक्षा त्याच्या सहवासातला जो आनंद होता आणि त्याच्या सहवासामध्ये एक अशी जादू होती की त्यांनी 4 कल्पना सुचवल्या की आपल्याला 2 सुचतात लगेच त्याच्यातनं. ही त्याच्यामधली एक खासियत होती. तू मगाशी म्हणालास की त्यांच्याशी बोलताना बोलावंसं वाटायचं. ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी त्याला म्हणूनच म्हणते त्याच्यामध्ये जे एक निरागस असं कुतूहल होतं की आपण काही सांगितलं तरी त्याच्या डोळ्यात दिसायचं की ह्या माणसाला ऐकायचं आहे आपण काय. आणि त्यामुळे तुम्ही बोलायला सुरुवात करता आणि एकदा तुम्ही सुरुवात केली की त्याच्याकडनं जो रिस्पॉन्स यायचा त्याच्यामधनं तुम्हाला आणखीन विश्वास वाटायचा की इथे आपण काहीही बोलू शकतो आणि आपल्या मनातल्या कितीही स्टुपिड कल्पना असल्या तरी आपण इथे मांडू शकतो. आणि ते IPSमध्ये खूप वेळा घडायचं की अनेक आमच्याकडची काम करणारी जी होती त्यांच्या मनात काही कल्पना सुचल्या तिथे मोकळेपणाने प्रत्येकजण मांडू शकतो. कोणी स्वतःला प्रश्न विचारायचा नाही की डॉक्टरांच्या पुढे मी हे कसं मांडू. कारण सगळ्यांना खात्री होती की आपली कल्पना चुकीची असली तरीसुद्धा डॉक्टर त्याला काहीतरी आकार देतील आणि ती अधिक चांगली बनवतील ह्याची खात्री होती सर्वांना. आता तुझा पहिला प्रश्न जो आहे की कधी भेट झाली, तर तशी भेट म्हटलं ना तर KEMमध्ये आनंद आमच्या डिपार्टमेंटमध्ये 80 साली आला सायकॅट्रीमध्ये. त्याच्यापूर्वी KEMमध्ये तो येण्यापूर्वी त्याची कीर्ती आलीच होती खूप. कारण तो कॉलेजमध्ये त्याच्या पहिल्या वर्षापासूनच पॉप्युलर होता. त्या मेडिकलच्या 5 वर्षामध्ये त्याने अनेक नाटकं लिहिली, नाट्यछट्या लिहिल्या, त्या कॉलेजमध्ये बसवल्या, त्यांना बक्षिसं मिळाली आणि अनेक बाकीही ॲक्टिव्हिटीज त्याच्या खूप चालायच्या. वेगवेगळे कार्यक्रम बसवायचे. मला आठवतं आहे की सलाम म्हणून जो कार्यक्रम होता विंदा करंदीकर आणि बापटण यांचा, तो कार्यक्रम त्यांनी तिथे केला. तो कार्यक्रम तोच कॉम्पियर होता आणि तो अतिशय सुंदर कॉलेजमध्ये झाला होता. तर हे सगळं आम्ही बघत होतो त्याच्यात. त्यामुळे तो डिपार्टमेंटमध्ये येणार म्हटल्यावर एक तर मला खरं म्हणजे एक प्रकारची भीती वाटली. कारण सायकॅट्री डिपार्टमेंट
इतकं साचेबद्ध आहे आणि इतके नियमाने धरणारी आहेत की तुम्हाला तुमच्या कल्पना काही कोणी विचारत पण नाही. म्हटलं अशा ठिकाणी या माणसाचं गुदमरायला होईल त्याला, कारण त्याच्या कल्पना कोणी ऐकणार पण नाही. आणि बरेचसे असे उच्चभ्रू ह्याच्यातली जी लोक असतात त्यांना ही सवय असते की आपलं ते खरं आणि आपल्या अशा माणसाला एंटरटेन नाही करायचं. हां, पण तरीसुद्धा त्या वातावरणात सुद्धा त्यांनी त्याचे शिक्षक आणि या सगळ्यांना इतकं जिंकून घेतलं होतं की त्याची म्हणजे जेव्हा त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि लेक्चरची पोस्ट दिली तेव्हा त्याच्या पुढाकाराने LP शहाने डॉक्टरांनी डी वॉर्ड तयार करून घेतला आणि सुरू केला. आमच्या इथे डी वेगळी सर्व्हिस काही नव्हती KMमध्ये, पण त्याला जेव्हा दिसलं की ह्याच्यामध्ये चमक आहे आणि हा पुढे जाईल ह्याच्यामध्ये, म्हणून त्यांनी तो वॉर्ड बांधला. आणि आनंदनी नोकरी सोडली तोपर्यंत 1.5 वर्षात त्यांनी त्याची घडी इतकी सुंदर बसवली होती, म्हणजे ग्रुप्स वगैरे सगळे. आणि त्यामुळे ते पुढे त्याच्यानंतरही चालू राहिला खूप चांगल्या रीतीने. आजही मुंबईतल्या 4 म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये सगळ्यात चांगला वॉर्ड KMचा समजला जातो. तर तसं बघितलं होतं मी त्याला जेव्हा तो 8वी-9वीत होता शाळेमध्ये. तो आमच्या दरवाजामधून जायचा आणि माझे चुलत सासरे यदुरथ थत्ते ते आमच्याकडे खूप वेळा यायचे. आणि ते यायचे तेव्हा आनंदचे वडील ते सेवादलाचे कार्यकर्ते होते सगळे, प्रोफेसर नाडकर्णी. त्यामुळे ते आले, यदुरथ थत्ते आले की त्यांना भेटायला ते यायचे. आणि त्यांनी मला वाटलं एक माझा मुलगा तुमच्या दरवाजावरच जातो रोज, म्हणून मी मुद्दाम खास लक्ष देऊन बघितलं. तो आमच्या दरवाजावर जाताना बघितला होता. अर्थात त्याच्यानंतर काही गाठ पडायचं कारण नव्हतं. मग एकदम KM हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंटमध्ये आला तेव्हाच भेट झाली. तुमच्याबरोबर ते कार्यक्रमात सुद्धा सहभागी व्हायचे, तर त्याच्याविषयी सांगा ना, ते कुठले कार्यक्रम होते आणि त्यांचा सहभाग कसा असायचा? त्याच्यासाठी थोडीशी बॅकग्राऊंड मी सांगते की KM हॉस्पिटलमध्ये मी 71 साली जॉईन झाली. आणि 71 साली मी गेल्यानंतर पहिली 5-7 वर्ष, जवळजवळ 7-8 वर्ष असंच होतं की सायकॅट्री वॉज द लास्ट चॉईस. कोणाला करायचं नव्हतं सायकॅट्री. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी सर्जरी, मेडिसिन, गायनेक त्याच्याशिवाय दुसरीकडे यायचं नाहीत. त्यावेळी एकही गरज अशी होती की भारतातल्या अनेक स्टेटमध्ये 1-2च सायकॅट्रिस्ट होते. म्हणजे जवळजवळ 500 किलोमीटरवरती जायला लागायचं पेशंटना, अशी अवस्था होती. त्यामुळे तिकडनं जेव्हा सायकॅट्री शिकायला यायचं कोणी त्यांना पहिला प्रिफरन्स दिला जायचा, कारण ते पासून तिथे जाऊन त्यांच्या स्टेटमध्ये सुरू करायचे. त्यामुळे पहिल्या जवळजवळ 71पासूनच्या मी ज्या बॅचेस बघितल्या त्याच्यातनं जे आले ते सगळे आपापल्या गावी परत जाऊन त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. पण त्याच्यातही मला हे दिसायचा फरक इतका की मुंबईमधले जे सुद्धा होते ते पास झाल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करायचे, पण प्रॅक्टिस फक्त प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिस होती ती. म्हणजे आला पेशंटसमोर की त्यांच्या ज्ञानाप्रमाणे डोक्यामध्ये त्याला डायग्नोसिस चिकटवायचे आणि त्याप्रमाणे औषधं लिहून द्यायची, बस. त्याच्यापुढे संवाद नाही, काही नाही. आणि हे मला जेव्हा दिसायचं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की या प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडे तो माणूस बघा दे काय आहे, त्याला काय समस्या आहेत, का तो आला आहे आपल्याकडे, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे, त्याच्या आजारात त्याच्या कुटुंबावरती कसा परिणाम होतो आहे, या कशाकडे लक्ष नसायचं. मी तिथे KM हॉस्पिटलमध्ये ग्रुप्स चालू केले तेव्हासुद्धा मला असं सांगितलं गेलं की नाही, पण म्हणजे 5 नंतर तुम्ही इथे कसं बसू शकणार, डिपार्टमेंट आम्ही बंद करतो. म्हटलं म्हणजे आमच्या ग्रुपला येणाऱ्या बायका सगळ्या दुडीबंदी करणार आहेत आणि करणार आहेत, त्यांना 5 वाजल्यानंतरच वेळच असतं, तर मी ग्रुप कसे घेणार. मी पहिल्यांदा व्हरांड्यात सुरू केले ग्रुप घ्यायला. मग त्यांनी एक खोली उघडून दिली माझ्यासाठी. म्हणजे तिथले नियम असेच होते, जाचक बऱ्यापैकी. पण बाहेर त्या म्हणजे साधारण आनंद 80 आलेला, त्याच्या आधी 2-4 वर्षापासून बाहेर मला बोलवणी यायची लोकांची काही की आम्हाला ऐकायला आवडेल हा आजार म्हणजे काय असतो, मानसिक आजार म्हणजे काय असतो, त्याला काय म्हणतात, कसे म्हणतात. तर ज्या ठिकाणी मला बोलवणं जायचं तिथे मी लेक्चर द्यायला जायचे या विषयावर सांगायला, त्याची लक्षणं काय असतात काय, आणि त्याच्याबद्दलचे गैरसमजल्यामुळे खूप असायचे त्यांच्या डोक्यामध्ये. तर तसे कार्यक्रमाला मी जात असे. आणि जेव्हा आनंद आमच्या डिपार्टमेंटमध्ये आला स्टुडंट म्हणून, तेव्हा मी त्याला म्हटलं तू पण चालू माझ्याबरोबर.
आपण दोघं मिळून घेतलं तर चांगलं, आपल्याला काहीतरी रोल प्ले करता येईल. तेव्हा रोल प्ले हा शब्द पण माहिती नव्हता, पण आपल्याला काहीतरी करून दाखवता येईल तिथे अशा दृष्टीने. आणि त्यामुळे मग आनंदनी पण माझ्याबरोबर यायला सुरुवात केली ह्या कार्यक्रमाला. एक कार्यक्रम मी करायचो, त्याचं नाव होतं अंतरंगात डोकावताना. म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या मानसिक आजार काय असतात, एक मनाचं इंद्रधनुष्य असा एक होता, असे 2-3 आम्ही करत होतो. आणि अशा वेळी मग ज्या ठिकाणी बोलवायचे तिथे आम्हाला कोणी भाडं बिडं पण द्यायचं नाही, आम्हाला पदरमोड करूनच जायला घ्यायचं. एका ठिकाणी तर मला आठवतं आहे, मी डोंबिवलीला कार्यक्रम करायला गेलो होतो. 5 वाजता कार्यक्रम होता, आम्ही 4:45ला पोचलो होतो तिकडे. हॉलचे दरवाजे फक्त उघडले होते, बाकी काही नव्हतं. म्हटलं बसूया जरा. आम्ही 4:15पर्यंत बसलो. आनंद म्हटलं काय करायचं आता, तर म्हटलं चला आपण सतरंजा घालूया. मग आम्ही सतरंजा घालून तिथे बसलो, वाट बघत लोक आले. तेव्हा हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. म्हणजे आज आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल की डॉक्टर नाडकर्णींची लेक्चरची तारीख मिळवायला 2 महिने आणि 3 महिने लागतात. ती त्यावेळी अशी स्थिती होती की आम्ही जायचो आणि वाट बघायचो लोकांची कधी येतात. पण म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल की परिस्थिती किती बदलली. म्हणजे एका काळी ठाणे म्हणजे मेंटल हॉस्पिटल अशी होती, आणि आज ठाणे म्हणजे IPH ही ओळख आहे ठाण्याची. मी मध्ये मध्ये पुन्हा येणारच आहे IPH आणि या सगळ्या याच्याकडे. थोडंसं तुम्हाला विश्रांती देतो. एकदम शेवटच्या जो कालखंड आहे त्याच्याकडे येतो की त्याच्यामध्ये जे नाटक डॉक्टरांनी लिहिलं, आणि त्याही पलीकडे त्याच्या आधी प्रतिमध्ये तुमचा डॉक्टरांचा परिचय कसा झाला, तुम्ही त्यांना पहिल्यांदा कधी भेटला? माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही 2002च्या वेदला पण आला होता, पण त्याच्या आधीपासून काही ओळख होती किंवा कसं? मी विचारच करत होते की आपण कधी पहिल्यांदा भेटलो, मला खरंच आठवत नव्हतं. नाही बरं, डॉक्टर साठे म्हणाले की हा अनौपचारिक कार्यक्रम असतो आणि भावनिक, आणि माझी आणि शिवाय आनंदची पर्सनॅलिटी लक्षात घेता नैसर्गिक आणि प्राकृतिक, काहीतरी एक शब्द वापरला तुम्ही, प्राकृतिक, अनौपचारिक आणि अकृत्रिम. तर ते दोन्ही सगळ्याचा फायदा घेऊन मी आनंद नाडकर्णींना तो आनंद असं म्हणणार आहे. याचं कारण खूप जुनी आमची ओळख होती, आणि त्याहीपेक्षा मला आठवलं, डॉक्टर बोलत असताना मला आठवलं मी त्यांना कधी भेटले. पण मला एवढंच आठवतं, मी जेव्हा आठवायचा प्रयत्न केला तेव्हा आठवत नव्हतं, पण मला एवढं नक्की आठवलं की आपण पहिल्या क्षणातच क्लिक झालो होतो. मला पहिल्या भेटीतच आम्ही खूप अकृत्रिम आणि अनौपचारिक असंही बोलायला लागलो होतो. आणि मला काय, मी एक सिरियल करतो ते लाईफलाईन नावाची, आणि त्याच्यामध्ये एक मेंटल हेल्थचा एक पेशंट, आणि असा तो जास्त मी त्या खोलात जात नाही, पण त्याच्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी मी आनंदकडे गेले होते. कारण आम्ही शूटिंग पण KEMला केलं होतं. आम्ही रवी बापट्यांच्या क्लिनिकमध्ये, तुमच्या ICCUमध्ये, जनरल वॉर्डमध्ये, असं खूप 40 दिवस शूटिंग केलं होतं आम्ही. तर मी आनंदकडे गेले ड्रग ॲडिक्शनबद्दल विचारायला. आता मला ते आठवलं, पण मला एवढं आठवतं की आमची एका क्षणात मैत्री झाली होती. त्याच्यामधलं मला फारसं काही आठवत नाही आहे. मी वेदला आले होते, म्हणजे ते ओपन आउटडोअर कार्यक्रमाला. त्याच्यानंतर IPHमध्ये पण एका वर्कशॉपसाठी गेले होते. ते कशा विषयाचं होतं तेही मला फारसं आठवत नाही, पण मधनं आमची भेट व्हायची, फोन व्हायचा, नाटक करतोय वगैरे. ते नाही, दर खेपेला की ते व्हायचंच असं नाही. 2 वेळा तर असं झालं की मी एअरपोर्टला असताना, म्हणजे मी सिक्युरिटी चेक पार करून निघाले होते परदेशात, तेव्हा फोन आला. तेव्हा शक्य नाही झालं. मग गेल्या डिसेंबरमध्ये अचानक रात्री खूप उशिरा त्याचा फोन आला की आपल्याला एक नाटक करायचं आहे. तर मी हो म्हटलं, कारण मला एवढी खात्री होती की ते उत्तम असणार, आशयाच्या बाबतीत नक्कीच असणार, त्याला एक दर्जा असणार, आणि त्याला एक कारण असणार, काहीतरी सांगण्यासारखं आहे, सांगायला हवं आहे, तेच ते नाटक सांगत असणार. त्याच्यामुळे ते नाटक मला मग पाठव ना स्क्रिप्ट, मग आपण वाचूया, मग मी सांगेन, असं मी अजिबात करण्याचा प्रश्नच आला नाही. मी त्या क्षणी म्हटलं की हो आपण करूया. मग तो झपाटलेला असायचा ना तो कायम कशाने तरी. तर रात्री खूप 2-3 दिवसांनी फोन करायचा, आणि त्यांनी मला पहिला सीन ऐकवला तो शेवटचा. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांनी नाटक बघितलं, द लॉस्ट सपर, विवेकानंद आणि निवेदिता.
म्हणजे स्वामीजींच्या निर्वाणाच्या 2 दिवसाआधी त्यांची निवेदितांशी कशी भेट झाली आणि त्या भेटीत काय घडलं हे त्यांचं आनंद यूज टू कॉल इट क्रिएटिव्ह रिकन्स्ट्रक्शन. ते मी त्याच्याकडे नंतर येते. पण मग शेवटचा सीन असा असेल आणि मला ते तसं कळायचं, पण फोनवरती किती कळणार. पण मी असं दाखवायचं की मला खूप कळतं. याचं कारण हिज पॅशन यूज टू रब ऑफ ऑन मी. आणि मला एवढं कळत होतं की हा फ्लो थांबवायचा नाही. आणि मला कळत नाही हे म्हणण्यात काय पॉईंट होता. मला ते कधीतरी वाचायला मिळणारच होतं. मला त्याच्यामध्ये नंतर बऱ्याच गोष्टी मी त्यात खोलात शिरणारच होते. आत्ता मी कशाला सांगू हे मला कळत नाही आहे. त्यामुळे मी वाह 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 करायचे. पण नंतर मी वाचल्यानंतर ते खरंच वाह वाह वाटायचं. असं नाही आहे की त्यावेळेला फक्त वाटलं. पण खरंच झपाटलेला होता. आणि ते नाटक त्याला कसं सुचलं ह्याच्याबद्दल पण नंतर वेळ आली तर मी सांगेन. पण बघूया तसा विषय आला तर. फक्त मला एक नक्की जाणवलं की मी हे नाटक करायचं असं त्याचा कधीच फोकस नव्हता. स्वामीजींबद्दल लोकांना सांगायचं. त्याच्यात मी फार कमी प्रमाणात, म्हणजे ही वॉज अन इन्स्ट्रुमेंट ओनली. ते सांगू का मी कसं सुचलं ते. डॉक्टरांकडनं ऐकायला जास्त मजा येईल. आणि इथे सविता पण आहे, जर काही माझं चुकलं तर मला करेक्ट कर. पण ते आईसलँडच्या टूरवरती गेले होते, सविता, डॉक्टर आणि त्यांचा एक मित्र स्वप्नील. आणि रात्री ते चॉकलेट आईस्क्रीम खायला आईसलँडच्या थंडीत, आईसलँडच ना, आईसलँडच्या थंडीत त्यांनी चॉकलेट आईस्क्रीम खायला ते बाहेर गेले का आणलं. हां 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 तर मला वाटतं स्वप्नीलने त्यांना काहीतरी चिडवलं की काय तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम कसे खाता आणि ते पण ह्या थंडीत. तर तेव्हा ते मला की काय विवेकानंदांना पण खूप आवडायचे, ते खूप आवडीने खायचे. मग त्यांच्याबद्दल बोलणी निघाली. मग विवेकानंद खूप चांगले उत्तम स्वयंपाक करत. आणि मग त्यांनी मग ती शेवटच्या भेटीपर्यंत हां हां तर ते तो विषय निघाला की त्याने शेवटची भेट कशी झाली भगिनी निवेदितांशी. मग ती भेट कशी झाली, मग त्या भेटीत काय घडलं. त्यातला की पॉईंट होता की स्वामीजींनी भगिनी निवेदितांचे हात धुतले. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यावेळेला ते म्हणाले की आता निवेदिता हे खरंच म्हणाले होते की नाही मला माहिती नाही, का मला माझं पण थोडी की स्वामीजी तुम्ही माझे हात काय धुता, मी तुमचे हात धुवायला पाहिजेत. तर ते म्हणाले की पण ख्रिस्तानी तर शिष्यांचे पाय धुतले होते, मी तर हातच धुतोय. आणि त्यांना एकदम त्या चमकल्या आणि त्या म्हणाल्या की पण ती शेवटची भेट होती त्यांची, दॅट वॉज द लास्ट सपर. आणि तर त्याच्यावरून मला असं वाटतं इट ट्रिगर्ड अ लॉट ऑफ थिंग्स. आणि आनंदला असं वाटलं की त्या काय घडलं असेल त्या शेवटच्या भेटीत. निवेदिता आणि स्वामीजींची पण ही शेवटचीच भेट ठरली. नंतर कदाचित स्वामीजींना माहीत असेल ही माझी शेवटची भेट आहे. भगिनी निवेदितांना माहिती असण्याचा प्रश्न नाही. त्यांना हे नक्कीच माहिती होतं की स्वामीजी आता हिज फेलिंग, म्हणजे माहिती नाही आता किती दिवसाचे सोबती आहेत. पण नक्कीच हे माहीत नसतं की आजची आपली ही भेट शेवटची आहे. कदाचित स्वामीजींना कल्पना असेल. मग त्या भेटीत काय घडलं असेल हे असं म्हणत म्हणत त्यांचे जे आजपर्यंतचा पत्रव्यवहार होता, त्यांचं जे लिखाण होतं, त्या लिखाणातून त्यांच्यामध्ये जो संवाद झाला, त्यांच्यामध्ये जो एक्सचेंज ऑफ आयडियाज झाला, त्याच्यावरून त्यांनी म्हटलं तर फिक्शन पण म्हटलं तर ट्रूथ और क्लोजर टू ट्रूथ और व्हेरी वेल रिकन्स्ट्रक्टेड ट्रूथ. की त्या एका भेटीत ते सगळं घडलं नाही, पण मुळात त्या दोघांचं काय नातं होतं. मुळात स्वामीजीने आपला वारसा निवेदितांकडे सोपवला, तो कसा सोपवला किंवा का सोपवला, त्यांनी काही परखलं की नाही, पारख करून केला का आपल्या होत्या त्या त्यांच्या आसपास म्हणून सोपवला, का निवेदितांनी तो घेतला, का नक्की काय झालं. ह्या सगळ्याचा आपल्याला नक्की पुरावा माहिती नाही आहे. पण ज्या अनेक ठिकाणून त्यांना जे लिखाण मिळालं, जे संवाद मिळाले, जी पत्र मिळाली, किंवा नंतर निवेदितांनी लिहिलेल्या कविता, त्याच्यावरून त्यांनी त्या दोघांमधलं नातं काय असेल, स्वामीजींनी त्या शेवटच्या भेटीत ते काय बोलले असेल, किंवा ते त्या भेटीत जरी बोलले नाहीत तरी त्यांच्या सगळ्या सहवासाचा एक काय म्हणायचं सार एका उत्तम संवादांमधून दोन बुद्धिमान, समर्पित, एका ध्येयाने झपाटलेल्या, आपल्या देशाबद्दल काही स्वप्न बघणाऱ्या अशा दोन व्यक्तींमध्ये काय संवाद घडला असेल हे त्यांनी
इतक्या वर्षांच्या संवादातून म्हणजे खूप अभ्यास करून मला वाटतं कदाचित फार अभ्यास तर नक्कीच केला, पण मुळातच ती माती तयार होती. हो, रेफरन्स, पण ते काय बघायचं हे माहिती होतं ना. रेफरन्स तर खूप कोणी बघू शकतं, पण कुठे शोधायचं, काय शोधायचं, मला नक्की काय हवं आहे. आणि मला आठवतं की ते म्हणाले की आईसलँडमध्ये सुद्धा जेव्हा सविताकडून तरी यायची तेव्हा ते टिश्यूवरती पण काहीतरी लिहिलेलं असायचं, काहीतरी एकदम असं ना, हे तर नाटक आहे असं हां आम्हाला दोघांना हां वाटलं. आणि ते जे त्याच्या डोळ्यामध्ये तेव्हा एकदम एक spark हां होता. हां आणि तेव्हापासून तो असा पछाडल्यासारखा त्या ह्याच्यात मग रूमवरती आल्यानंतर दिसला कागद की काहीतरी लिहायचं आणि मग मी ते सगळे चपाटे ठेवून द्यायची की अरे हे जाईल कुठेतरी, हरवेल. किंवा एकदा एक सकाळी असं झालं, तो आंघोळ करून बाहेर आला आणि तसाच बसला. मी आंघोळीला गेले, मी आंघोळ करून बाहेर आले तर तो तसाच कपडे हे, मी त्याला म्हटलं अरे एवढ्या थंडीत हा लिहित बसलेला. कारण का तर त्याला सीन सुचत होता. आणि बाय द टाइम वी केम बॅक, म्हणजे आमच्या पतीच्या प्रवासामध्ये त्याचा पहिल्या अंकातला पहिला प्रवेश लिहून झालेला होता. इतकं ते त्याला पछाडलेलं होतं त्यांनी. माईक याच्या आधी सविता असं म्हणत होत्या की त्यांना जेव्हा त्यांनी सगळं बोलायला सुरुवात केली, कशीच घडली भगिनी निवेदिता आणि स्वामीजींची भेट, तेव्हा त्यांच्या लक्षात हे नाटक आहे. आणि मग ते नाटकाबद्दल ते खूप जिथे दिसेल कागद तिथे लिहायला लागायचे. मग ते सगळ्या चिठ्ठ्या सपाट्या गोळा करून सविता घेऊन आली आणि मग नंतर ते सगळं आणि येईपर्यंत त्यांच्या डोक्यात पहिला प्रवेश तयार होता, कदाचित लिहूनही तयार होता. पण मला त्याने ऐकवला तो शेवटचा प्रवेश, कारण शेवटचा प्रयोग हा त्यांच्या स्वामीजींच्या मृत्यूपासून होता. आणि मृत्यूनंतर एक अख्खा प्रवेश आहे ज्याच्यात स्वामीजी पण आहेत. तर ती खूप क्रिएटिव्ह गोष्ट होती, म्हणजे ती एक युनिक गोष्ट त्या नाटकाची आहे. मी ते नाटकाकडे पुन्हा येतो, पण हे आत्ता जे सगळी चर्चा चालू होती ना, त्याच्यावरून डॉक्टर व्हिज्युअलाइज करायचे. मोठी माणसं म्हणजे सत्यजित रे वगैरे सांगतात ना की ते सिनेमा त्यांना आधी दिसायचा, मग तो प्रेक्षकांना दिसायचा. तसंच ते सत्यजित सगळं चित्र काढून पूर्ण त्यांचा सिनेमा पिक्चराईज करायचे. डॉक्टर पण प्रत्येक गोष्ट अख्खं वेद कसं होईल हे त्यांचं डोक्यात फिक्स झालेलं असायचं. त्याचं सत्र कसं असेल, गाणं कुठलं असेल, आणि त्यात ही माणसं असतील, हा माणूस अशा अँगलनी बोलेल, हा माणूस अशा अँगलनी बोलेल, याला ही रॅपिड फायर असेल, याला हे रॅपिड फायर, हे सगळं त्यांचं असायचं. तर वेदची आठवण निघाली म्हणून मी त्याला जोडूनच सांगतो की एक दिवशी असे आम्ही साधारण जून महिन्यापासून वेदची तयारी चालू व्हायची, डिसेंबरमध्ये वेद, आणि 2 दिवसाचा कार्यक्रम, कधी 3 दिवसाचा, आणि जवळजवळ 15 ते 20 माणसं किंवा 25 माणसं. मग त्यांचे बायोडेटा गोळा करा, आधी मुळात माणसं शोधा, कॉन्टॅक्ट करा, अवेलेबिलिटी बघा, मग त्यांचे प्रश्न काढा, मग सगळं ते त्यांना पाठवा, त्यांच्याशी चर्चा करा. हे सगळे जून ते डिसेंबर या काळात व्हायचं. तर मग डॉक्टर एक दिवशी सांगायचे की आता आपण प्रश्न काढायला बसूया, आणि ते कधीतरी रविवार सकाळी घरी बोलवायचे. मी आणि दीपिका दापके म्हणून आम्ही दोघे आम्ही सहसंचालन करायचो. तर घरी जाण्यापूर्वी डॉक्टर कालच कुठून तरी विमान प्रवास करून आलेले असायचे. तर डॉक्टर आमचे झालेत प्रश्न काढून, तुमचे व्हायचे असतील. नाही माझे झाले. म्हटलं पण डॉक्टर तुम्ही काल तर त्या तुमचं कॉन्फरन्स वगैरे विमानात काढले मी प्रश्न. 6 लोकांचे प्रश्न पूर्ण A to Z त्यांना जी नावं दिलेली असतील त्याचे प्रश्न काढून त्यांनी विमानात तयार. त्यांनी कधीही वेळ वाया घालवला नाही. गाडीत लिहिता येत नव्हतं म्हणून मला बाणेकाकांची खात्री आहे ते गाडीतही त्यांनी लिहिलं असतं. त्यांनी कधीही वेळ वाया घालवला नाही. आणि लिखाण म्हटलं महाराष्ट्रीयनसाठी लेख पाहिजे असं सांगितलं त्यांना की ते जर देणार असतील लेख तर 2 पर्याय असायचे. एक तर तू ये सकाळी IPHला OPDच्या आधी आणि मी डिक्टेट करतो, लिहून जा, हा एक पर्याय. नाहीतर मी लिहून देतो, पण मग अमुक वेळ देईल. तर तो लिहिलेला लेखसुद्धा एक व्यवस्थित लिहिलेला प्रॉपर, आणि जेव्हा टायपिंगचं तंत्र आलं युनिकोडमध्ये तेव्हा मग तो टाईप केलेला. त्याच्यात कुठेही ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲम्बिग्विटी म्हणतो किंवा कुठेही वेगळे शब्द वगैरे काही नाही. पूर्ण म्हणजे त्याचं एक टाकी तर असायचाच, आणि त्याचे म्हणजे मांडणी ठेवण ही इतकी परफेक्ट असायची की त्याच्यात कुठेही हलवायला जागा नसायची. तर वेदची सत्र करताना पण वेदचं माझा परिचय संबंध झाला. तो डॉक्टर अतिशय गुणग्राहक आहेत, म्हणजे माझ्यात गुण आहेत असं म्हणून नाही, पण त्यांना माणूस कसा पाहिजे आणि तो आपल्याला कुठे उपयोगी पडेल, त्याचा किती उपयोग करायचा आहे, आणि त्याला आपल्याला काही असतात खूप उत्साही पण असतात,
तो उत्साहसुद्धा कंट्रोल करावा लागतो बरेचदा, नाहीतर कार्यक्रमाची वाट लागू शकते. तर ते सगळं हे डॉक्टर परफेक्ट करायचे. म्हणजे आता मागे वळून पाहताना मी विचार करतो तेव्हा हे जास्त बारकाईने लक्षात येतं. तर त्या वेदला 91 सालापासून वेद चालू झालं आणि त्याच्यामध्ये बेडेकर शाळेमध्ये के जोशीमध्ये वगैरे असं असायचं छोटे छोटे. तर मी शाळेत असताना 9वी-10वीत जायचो त्या वेदला. तर तिकडे मग ते डॉक्टरांचा उत्साह म्हणजे सगळीकडे डॉक्टर 3 जणांच्या मुलाखती, 4 जणांच्या मुलाखती आणि म्हणजे भारावून जाणारच आपण 100%. तर 2 वेद केल्यानंतर तिसऱ्या वेळी मला थोडंसं धाडस आलं मग. आणि काय झालं, तिसऱ्या वेदचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. ही डॉक्टरांची आणखीन एक वेगळी खासियत होती. ते असं काहीतरी वेगळे आणखीन विचार करायचे. तर त्या वर्षी वेदचा जो पहिलं तिकीट काढेल, तिकीट किती, 10 रुपये, तर ते जो पहिलं रजिस्टर करेल त्याच्या हस्ते उद्घाटन करायचं. तर आमचे अविनाश बर्वे सर होते. तर त्यांनी मला सांगितलं तू कर. असं थोडंसं मॅनेज केलं ते आम्ही. म्हणजे उद्घाटन करणार वगैरे माहीत नव्हतं, पहिलं करायचं आपलं. आणि नंतर तिकडे आलो सकाळी वेदसाठी. तर पहिलं तिकीट कोणी बुक केलं आहे, अमुक. ओके ठीक आहे. तर डॉक्टरांनी बोलून घेतलं, सांगितलं तुला उद्घाटन करायचं आहे. आपण हवेत एकदम उद्घाटन करायचं आहे. काय करायचं आहे उद्घाटन म्हणजे, तर त्यावर्षी कॅम्लिनचे दांडेकर वगैरे सगळे प्रमुख पाहुणे होते. असा एक मोठा ब्लॅकबोर्ड होता, काळा फळा होता आणि त्याच्यावरती फुगे लावले होते वेगवेगळे विषय लिहून आणि त्यातला कुठला तरी एक फुगा एअरगननी फोडायचा होता. तर मग ते NCCचे 2 मुलं बिलं होती, त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली, कसे धरायचं, कसा चाप ओढायचा, नाही झालं तर आम्ही करू, तू काही टेन्शन घेऊ नको. सगळं उद्घाटनाला जे करतात ते सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केलेल्या होत्या. कर्म धर्म संयोगाने मी बरोबर मारला आणि तो उद्योगाचाच फुगा फुटला आणि तिकडे दांडेकर, त्यामुळे तर एकदम म्हणजे असा योग जुळून आला. आणि मग काय डॉक्टरांशी ओळखच ना डायरेक्ट. मग सगळा कार्यक्रम संपला त्या दिवशीचा आणि बरेच दिवस माझ्या डोक्यात एक प्रश्न होता. तो प्रश्न काय होता मी सांगत नाही, अत्यंत बालिश प्रश्न होता. तो मी मनाचा हिय्या करून डॉक्टरांना विचारला. डॉक्टरांना लक्षात आलं प्रश्नाचा दर्जा आणि सगळे एकूण. ते हसले आणि मला म्हणाले तू उद्या भेट मला. आणि असं करून तो विषय संपला. आणि मग उद्या ते मला असं म्हणाले तू आता एक काम कर, आता तुला चांगलंच कळलं इकडे सगळं, तू आता स्वयंसेवक म्हणून ये आणि मदतीला ये. नाही सॉरी, स्वयंसेवक हा शब्दच नाही, तू असं कर माझ्या मदतीला ये वेदमध्ये. आणि असं मग ते हळूहळू एक टप्प्याटप्प्याने माझ्यावर, दीपिकावर, आमचं कुलदीप आहे, असं एकेकावर जबाबदारी टाकत त्यांनी इतकी जबरदस्त टीम बिल्ड केली की 1 वर्ष असं आलं की डॉक्टर अत्यंत आजारी होते काही कारणाने आणि त्यांना बसवतही नव्हतं. मुलाखत घेणं तर अजिबात शक्य नव्हतं. तरीही ते मनाचा हिया करून आम्ही मागे बॅकस्टेजला बेडची व्यवस्था, तिथे सलाईन लावायची व्यवस्था, डॉक्टर, अशी सगळी व्यवस्था केलेली होती. आणि त्याही परिस्थितीत मग समजा डॉक्टर नाही घेऊ शकले मुलाखत, तर मी आणि दीपी नाही घ्यायचं असं सगळी व्यवस्था केली. डॉक्टरांनी घेतल्या त्या सगळ्या मुलाखती. त्यांनी एकदा ते पॅशन आणि त्यांचं एकदा ठरलं की हे करायचं, मग त्याच्यामध्ये काही आडकाठी माहीत त्यांना कुठलाच कोणी अडवू शकत नव्हता. असा सगळा तो वेदचा एक्सपिरियन्स होता. आणि तू सांगतोस तसं वेद, हो. अगदी पहिला वेद झाला तेव्हा आमचा हॉल बिल काहीच नव्हतं. आम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या वर्गात जात होतो आणि वेगवेगळ्या वर्गाला वेगवेगळ्या वेळा दिल्या होत्या आणि त्यांच्याशी करिअरबद्दल बोलायचं बस. कारण तेव्हा फोकस आमचा फक्त करिअरच होता. म्हणजे वेद हा शब्दाचाच अर्थ व्होकेशनल एज्युकेशन, डायरेक्शन आणि हार्मनी. त्यामुळे फक्त व्होकेशन, कारण सगळ्या आईवडिलांना वाटायचं आपल्या मुलांना इंजिनियर, डॉक्टर, वकील ह्याच्याशिवाय काही माहिती नव्हतं. त्यामुळे वेगळ्या व्यवसायातल्या माणसांना बोलवायचं, त्याच्यातले खास खळगे पण मुलांना कळले पाहिजेत म्हणून चित्रपटसृष्टीतल्या दळवी बोलवायचं. कारण मुलांच्या पुढे फक्त ग्लॅमर असायचं, पण कॅमेऱ्याच्या पुढे काय असतं, त्याच्यासाठी किती कष्ट करायला लागतात हे त्या माणसाकडनं ऐकायला मिळायचं. त्यामुळे पहिल्या वर्षी आमची पण कसोटीच होती ती, काय जाऊन वर्गात बोलायचं हे पण आम्हाला कळत नव्हतं. दुसऱ्या वर्षी आम्हाला बेडेकर शाळेतील, आता के जोशी शाळा तेव्हा नव्हती, पण बेडेकरच्या खाली जागा होती, तिथे आमचा वेद झाला. त्याला 100 पेरेंट झाले होते. त्यामुळे त्यावेळी उत्साह वाढल्यानंतर मग पुढे वाढतच गेलं ते सगळं. आणि तो आता आठवण दिलीस त्यात आठवतं, आत्ता आनंद गेल्यानंतर लोकांनी जे वेगवेगळे पाठवलं तसं 2 मुलांनी त्यांनी लिहिलेली शनिवारची डायरी पाठवली माझ्याकडे. त्यावेळी मुलं शनिवारची डायरी लिहायची आणि ती लिहिलेली डायरी त्या मुलांनी किती जपून ठेवली असेल बघ. शनिवारची डायरी म्हणजे शनिवारी दिवसभर जो कार्यक्रम झाला
ते रविवारी त्याच्याविषयीचा वृत्तांत रविवारी सकाळी आणून जमा करायचा आणि आणि त्यातला जो उत्तम लिहिलेला असेल त्याला त्याला शेवटच्या बक्षीस सेशनमध्ये समजा आमिर खान असेल तर त्याच्या हस्ते बक्षीस द्यायचं. बक्षीस म्हणजे SL1ची काहीतरी कुपन नाव. असं सगळं छान ठरलेलं असायचं. आणि हे पहिली काही वर्ष आम्ही मुलांना द्यायचो, त्याच्यानंतर पालकांना पण द्यायला सुरुवात केली. कारण कितीतरी पालक पण पालकांनी लिहायला सुरुवात केली की आम्हाला कसा भावला हा कार्यक्रम. त्या वेदलाच फक्त जोडून एक आणखीन सांगतो, म्हणजे IPHकडे जाण्यापूर्वी की डॉक्टरने एकदा असं विचारलं की ठाण्यामध्ये तुम्ही वेद IPH सुरू केलं तर त्याच्यामागची नेमकी तुमची भूमिका काय आहे. तर त्याचं शहाण्यांचं सायकियाट्रिस्ट पुस्तक त्यावेळी यायचं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की मानसिक आजार हाच आपल्याकडे स्टिग्मा आहे, कलंक म्हणून पाहिला जातो. त्यांचा शब्द आहे, कलंक म्हणून पाहिला जातो. तर हा कलंक नाही आहे आणि हा उपचारांनी बरा होणार आहे हे लोकांना माहितीच नाही आहे. ते लोकांना पोहोचवण्यासाठी पहिला तर प्रयत्न आहे. आणि अशी काहीतरी एक सेवा उपलब्ध आहे की जिथे आपण उपचार करून घेऊ शकतो, भविष्यातल्या आपल्या करिअरविषयी आपल्यात कुठले गुण आहेत, कौशल्य कुठले आहेत हे जाणून घेऊ शकतो. हे अशी काही सुविधा उपलब्ध आहे, हे लोकांना कळावं. ह्याच्यासाठी काय मार्ग आहेत, तर त्यातले वेगवेगळे जे मार्ग होते त्यापैकी वेद हा एक मार्ग होता. आणि असे अनेक होते. आविष्कार पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होती, वेद होतं, मग विद्यार्थ्यांचे ग्रुप होते, टफ टीन होतं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याला पण प्रचंड गर्दी व्हायची. तर असे सगळे ते उपक्रम एकामागून एक सुरू झाले. पण त्याचा जो मूलमंत्र आहे तो IPH हा आहे, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ. तर त्याची सुरुवात अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून झाली. डॉक्टरांना खूप संघर्ष करावा लागला, खूप चढ उतार पाहायला लागले. तर मी थत्त्यांना विनंती करतो की ती थोडीशी आम्हाला सांगा की हे नेमकं कसं उभं राहिलं IPH नावाचं सगळं एक आदर्श संस्था. आता खरं म्हणजे IPHमध्ये KMमध्ये मी असताना मी हे जे बघायचे इथं सायकॅट्रिस्ट प्रॅक्टिस करतात त्या प्रकारे, त्याच्याबद्दल बाकीच्या कोणाशी बोलण्यात काय अर्थच नव्हता. मी आनंदशी फक्त बोलत असे हे चाललं आहे, हे बरोबर नाही आहे, हे बदललं पाहिजे. मानसिक आरोग्यामध्ये कितीतरी गोष्टी येतात. लोकांच्या डोक्यात जे होतं मानसिक आरोग्य इज इक्वल टू सायकॅट्री, हां ते गेलं पाहिजे की त्याच्या पलीकडे जाऊन काय काय गोष्टी करता येतील. आता तेव्हाच त्याच्या डोक्यामध्ये ते बीज सुरू झालं असणार की आपण काहीतरी याबद्दल केलं पाहिजे. ते बीज नंतर ह्याला आलं जेव्हा त्यांनी त्याचा पहिला आराखडा लिहून त्याच्या वडिलांना सांगितला आणि त्याच्या वडिलांनी टाईपरायटरवर तो त्याला टाईप करून दिला की ही अशी संस्था कशी असावी आणि त्याच्यात काय पाहिजे. म्हणजे ते त्याच्या डोक्यात जे होतं स्वप्न की हे आपण सुरू करायचं. आता सुरू केलं आम्ही तेव्हा अर्थात आमच्याकडे फंडिंग शून्य आणि मी आणि आनंद आणि कोणी नव्हतं, 2 जण होतो. तर सुरू करायचं म्हणजे लोक आपल्याकडे कसे येणार. तर जोपर्यंत आपण लोकांपर्यंत आधी पोचत नाही, म्हणजे मार्चमध्ये आम्ही सुरू केली IPH. आणि किती ही धाडसाची गोष्ट आहे की लगेच आम्ही मे महिन्यामध्ये स्किझोफ्रेनियाची कॉन्फरन्स घेतली की ज्यावेळी लोकांना स्किझोफ्रेनिया शब्द माहिती पण नव्हता. पण कुतूहलाने लोक आले आणि सहयोग मंदिरचा हॉल भरला होता त्याला. आणि KMमध्ये आमच्या डिपार्टमेंटचे जे हेड होते डॉक्टर NS वाहिया, मी म्हटलं त्यांना बोलूया आपण. आलं म्हणले हो चालेल बोलवा. तर मी KMमध्ये त्यांना सांगितलं की असं आम्ही कॉन्फरन्स करतो आहे, तुम्ही या. तर ते म्हणलं हो येतो ना. म्हटलं नाही आमच्याकडे काय गाडी घोडा नाही तुम्हाला न्यायला, काय नाही मी ट्रेनने येतो. आणि ते स्वतः ट्रेनने आले. मी त्यांना स्टेशनवर आणायला गेले, रिक्षात माझ्याबरोबर बसून मी त्यांना हॉलवरती आणलं. म्हणजे ज्या माणसाची अपॉइंटमेंट मिळायला 2-2 महिने लागायचे त्याला एका शब्दाने काही विचारलं नाही त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर उलट ते चौकशी करायची अनेक वेळा की आता कुठपर्यंत कामाला आहे तुमच्या संस्थेचं, कुठे तुम्ही इथं काय करते. म्हणजे त्यावेळी आम्ही जो क्राऊड बघितला, सगळी लोकं आलेली, त्यावेळी आमचा धीर चेपले की आपण ह्याच्यात पुढे जाऊ शकतो. पण त्याच्यात अडचणी खूपच होत्या. कारण आम्हाला जी जागा दिली होती कारखानीज डॉक्टरांनी, त्यांच्या हॉस्पिटलच्या वरच्या मधल्या 2 खोल्या होत्या. त्या खरं म्हणजे नर्सेसनं रात्री झोपण्यासाठी तशा होत्या ॲक्च्युली, ते बाकी काही नव्हतं तिथे. त्या म्हणाल्या की ते ह्या वापरा तुम्ही दिवसभर. म्हटलं ठीक आहे, आपल्याला बूट टेकायला तर जागा पाहिजे ना काहीतरी, म्हणून ते सुरू केलं. आणि त्यावेळी आनंद दादरला प्रॅक्टिस पण करत होता शिवाजी पार्कला. कारण दुसरा त्याचा पण उपजीविकेचं दुसरं काहीच नव्हतं ना. त्यांनी KMची नोकरी सोडली होती. तो 3 दिवस आजगावकरांच्या दवाखान्यामध्ये दादरला बसायचा आणि मग ठाण्यामध्ये इथे बसायला त्या
कारखान्याचे ते त्याला बसण्याजोगी जागा पण नव्हती. मग कडबूर डॉक्टरांचा दवाखाना होता गोखले रोडवरती. तर ते म्हणाले इथे येऊन तू बसत जा. त्यामुळे तो तिथे जायचा. मग तिकडनं इथे आम्हाला जी जागा दिली होती तिथे नर्सेससाठी असल्यामुळे फोन होता. तर मी फोनवर आम्ही बोलू शकत होतो एकमेकांशी. मग तो सांगायचा मी अमका पेशंट पाठवलं आहे तुमच्याकडे, त्याला मुक करा. तुम्ही तिथे बसलेली असायची. त्यामुळे हळूहळू मग सुरू होताना आमचं काम थोडं वाढायला सुरुवात झाली. दुर्दैवाने काय झालं, ज्यावेळी आनंदनी ठरवलं की आता आपण फंड रेझिंगसाठी एक मोठा कार्यक्रम करायचा आणि तो कार्यक्रम 93 साली करायचा आम्ही ठरवलं. 93 सालीच्या मार्च एप्रिलमध्ये. आणि 92 साली मी माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी अकोल्याला माझ्या मुलीची सिरीज ऑफ ऑपरेशन झाली पायाची. त्याच्यासाठी मला तिथे जाऊन राहणं भाग होतं. त्यामुळे मी तिथे जुलैमध्ये तिचं ऑपरेशन झालं, त्याच्यासाठी तिथे गेले. त्यामुळे हे जे प्लॅनिंग झालं त्यावेळी मी इथे नव्हते. आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला खूपच मोठा तोटा आणि धक्का बसला. कारण दादोजी कोंडदेव घेतला होता त्याच्यासाठी आणि ते आमच्याकडे पैसे काहीच नव्हते, सगळे बाहेरनं घेतलेले होते. आणि तो कार्यक्रम तर रद्द करायलाच लागला, कारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 2 बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये. त्यामुळे कार्यक्रम रद्द करायला लागला. कार्यक्रम रद्द करायचा तर आम्हाला आमचं भरलेलं डिपॉझिट पण दादोजी कोंडदेव ते परत द्यायला तयार नव्हते. म्हणजे ही अवस्था त्यावेळी होती. म्हणजे शून्य भांडवल नाहीच, मायनसमध्ये गेलो होतं सगळं त्याच्यामध्ये. त्यामुळे ते भरून काढणं ह्याच्यामध्ये आमची पुढची 3-4 वर्ष गेली. आणि त्या 3-4 वर्षामध्ये IPHमध्ये लोक यायला लागले होते. लोकांना कल्पना होती, कारण इतके कार्यक्रम वेगवेगळे आमचे दर 15 दिवसाला 10 दिवसाला नवीन कार्यक्रम असायचा काहीतरी. आणि त्यामुळे लोकांना एकदा कळल्यानंतर लोक यायला सुरुवात झाली होती. पण अशी काही जमणं शक्यच नव्हतं त्याच्यामधनं. त्यामुळे तो काळ आमचा बराच खडतर गेला. तेव्हा आम्हाला जागा मिळाली होती आपटे हॉस्पिटलमधली. पण त्या आपटे हॉस्पिटलमधली जागासुद्धा अशी थोडीशी अनिश्चित असायची. कधीतरी सांगायचे आता तुम्ही तळमजल्यावर घ्या, कधी सांगायचे आता दुसऱ्या मजल्यावरती घ्या. ते आम्हाला आमचा बाडबिस्तरा घेऊन खालीवर करायला लागायचं. पण ते आम्हाला तिथे कारण वाढायला खूप सुरुवात झाली होती. म्हणजे तेव्हाच आम्हाला जाणवत होतं आता ही जागा आपण आपल्याला पुरणार नाही. पण तेव्हा इलाजही नव्हता, आमच्याकडे पैसेच नव्हते. त्यावेळी जेव्हा ठरवलं की थोडे पैसे आता साचलेत घ्यायचं, तर आम्हाला कोणी जागा द्यायला तयार नव्हतं. इतक्या जागा बघायचो तिथे आधी सगळं ऐकून घ्यायचे. आनंद सगळं जेव्हा सांगायचं की मानसिक आरोग्य म्हणजे काय, याची कशी गरज आहे, असं ते बाबा छान छान टाळ्या वाजवायचे. आणि तुमच्याकडे असे पेशंट येणार आहेत का म्हणून तुम्ही आमच्याकडे नको. म्हणजे तो स्टिग्मा काही लोकांमधला कमी नव्हता आला. त्यामुळे लोकांची. आणि आता आमची जागा जिथे आहे म्हणजे हरिवा सर्कलला, त्याच्याकडे आमच्याकडे रोज येणारे इतके पेशंट येतात. स्किझोफ्रेनियाचा त्रिदल ग्रुप आम्ही तिथेच घेतो. पण एकही दिवस कधी असा प्रसंग घडला नाही की आमच्या पेशंटनी कोणाशी काही अशी वागणूक केली किंवा त्याच्यामुळे लोकांना काही त्रास झाला, असं अजिबात नाही झालेलं. ते लोकांच्या मनामध्ये ते गैरसमज अजूनसुद्धा खूप आहेत. डॉक्टरांनी पूर्ण स्वतंत्र वास्तू करण्यासाठी त्याच्यामागे खूप परिश्रम घेतले आणि अत्यंत शिस्तबद्ध त्यांचं स्वतःचा दिनक्रम, त्यांची डायरी, त्यांचं सगळं मेंटेन करून, त्यांच्या OPD सांभाळून, हे वेगवेगळे कार्यक्रम सांभाळून, वेगवेगळ्या कार्यशाळा करून आणि ते अत्यंत चांगली वास्तू तिथे तयार झाली. तिथे मग जेव्हा डॉक्टरांना पहिल्यांदा आम्ही भेटायला गेलो ते झाल्यानंतर, तेव्हा खरंच त्यांच्या चेहऱ्यावर इतका म्हणजे आपण बघतो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर, अत्यंत प्रसन्न त्यांना वातावरण होतं. आणि कधी आपण तिथे गेलो तरी डॉक्टर तिथे अधिक आपल्याला समाधानी असल्याचं दिसायचं. मगाशी ही प्रतिमाताई सांगत होत्या त्या डॉक्टरांच्या सर्जनशीलतेबद्दल आणि नाटककार आणि दिग्दर्शक म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक हा संवादाविषयी तुम्ही थोडं बोलत होतात. मी तुम्हाला मध्ये रोखलं त्याबद्दल सॉरी. पण मला त्या अनुषंगाने थोडंसं पुढे विचारायचं आहे. डॉक्टरांनी बऱ्याच वर्षांचं नाटक लिहिलं. त्याच्या आधी त्यांनी आम्ही जगतो बेफाम वगैरे अशा नाटकं लिहिली होती. पण एक दिग्दर्शक म्हणून ते नाटककार कसे होते, लेखक कसे होते, तुम्हाला कसे दिसले? खूप अवघड आहे हा प्रश्न. एकतर नाही, कारण हे नाटक तशा अर्थाने म्हणजे कथा त्यांनी रचली किंवा एक काल्पनिक गोष्ट रचली आणि मग ते काल्पनिक गोष्ट जर असती ना तर कदाचित
मी म्हटलं असं हे असं नको करायला, ते हा असा का वागला. मग कदाचित त्यांनी सांगितलं असं की नाही पण तो त्याचा हा प्रॉब्लेम आहे आणि दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू ॲड्रेस. त्यामुळे असं काही झालं असतं, पण ते तसं नव्हतं ना. ते जे त्यांनी बघितलं होतं पूर्ण, जे काही स्वामी आणि भगिनींमधला जे नातं होतं, सहवास होता, गिव्ह अँड टेक होता, ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने रचून 1-2 तासाच्या भेटीमध्ये सगळं आयुष्यभराची उभी केली होती. त्याच्यामुळे त्याच्यात मला फारच अप्रूप वाटलं की एवढ्या सगळ्याच्यातून मला त्यांनी एवढी पुस्तकं सांगितली, त्यातली मी 3-4च वाचली. पण त्याच्यामुळे मला अर्थातच कळलं की, कारण आपल्याला माहिती असतं स्वामी विवेकानंद, पण ती पुस्तकं वाचल्यानंतर जे दिसले, जे कळले, ते आपल्याला म्हणजे मला माहिती नव्हते. आनंदला खूपच माहिती, अर्थात खूप खोलात जाऊन माहिती होते. तर त्याच्यामुळे एवढंच राहिलं की आता ह्याची मांडणी कशी करायची. त्याच्यामुळे कधीतरी असं झालं की म्हणजे 1-2 वेळा मी असंही म्हटलं की नाही पण हे वाक्य याच्यात आलंच पाहिजे, काही झालं तरी आलं पाहिजे. कारण म्हणजे ते वाक्य मला आठवतं की रिलिजन इज नॉट द क्राईंग नीड ऑफ दिस कंट्री. जे मला खूप महत्त्वाचं वाटलं की धर्म ही काही भयानक गरजेची गोष्ट, अत्यावश्यक गोष्ट नाही आहे ह्या देशासाठी, हे म्हणायलाच पाहिजे. कारण आपण ज्या लोकांना सांगतोय, ज्या काळात सांगतोय, ज्या परिस्थितीत सांगतोय, त्याच्यात हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. असो तर सांगण्याची गोष्ट अशी की मग ते जे कन्स्ट्रक्शन होतं, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये मला थोडा वाव होता इकडे तिकडे करायला. म्हणजे पहिल्या अंकातलं वाक्य दुसऱ्या अंकात घ्यायचं किंवा दुसऱ्या अंकातला एक परिच्छेद इकडे घ्यायचा, कारण तिकडे त्या ग्राफमध्ये कुठेतरी अडथळा येत होता. एक असं अतिशय इमोशनल ग्राफ चाललेला असताना मध्येच काहीतरी प्रॅक्टिकल येणं, किंवा इथे एक म्हणजे एका ठिकाणी ते असं म्हणतात की आपण खाटकाकडे निघालेल्या गायी आहोत, किंवा मी खाटकाकडे की मी अगदी मला माहिती आहे की तो खाटीक मला मारणार आहे, तरीही कुठेतरी गवताची काडी दिसली तर ती ओरबाडणार. म्हणजे शेवटपर्यंत माझी आशा मला सोडून जाणार नाही आहे. तर हा वाक्याचा मूड काय असेल, भले स्वामीजींनी ते वेगळ्या कुठच्याही मूडमध्ये म्हटलं असेल, पण मला ह्या वाक्याला पोषक मूड कुठे मिळतो आहे तिथे मला ते वाक्य ट्रान्सप्लांट करायचं आहे. हे एवढं मला सांगण्याची गरज कधी पडली. म्हणजे मी खूप डिफेन्सिव्हली सांगायचे, आनंद हे आपण असं, तर तो काही हरकत नाही, तुला तसं वाटतं ना, आता मी ते तुझ्या हातात सोपवलं आहे. इतक्या त्यांनी, मी निरीच्छ नाही म्हणणार पण तटस्थ, म्हणजे त्याचं प्रेम नाही कधी कमी झालं नाटकावरचं, पण नाही आता हे हिच्या हातात आहे. किंवा मला आता इथे वैदेही भिडे बसले आहेत, त्यांना म्हटलं की मला ना हे सांगायचं आहे डॉक्टरांना, आता मी कसं सांगू. तर ती म्हणाली IPHमधला प्रत्येक माणूस तुझ्या विरोधात गेला तरी डॉक्टर तुझ्या बाजूने उभे राहतील त्यांचं बदलण्यासाठी. तर खूपच मला कमाल वाटली. आणि परत तेच म्हणते की मी हे नाटक लिहिलं आहे किंवा माझं नाटक, याहीपेक्षा स्वामीजी लोकांना कळले पाहिजे, त्यांचा विचार कळला पाहिजे. भगिनी निवेदिताने किती केलं ह्या देशासाठी आपल्याला काही माहीतच नाही आहे. या देशाचा पहिला झेंडा जो नंतर नाही आला, वापरला गेला, पण त्यांनी केला होता. आणि त्या म्हणाले होते की बाय अ प्राऊड इंडियन, म्हणजे त्या भारतीय पण नव्हत्या, त्या आयरिश वंशाच्या ब्रिटिश होत्या, त्यांनी पहिला भारताचा झेंडा केला. हे लोकांना माहिती झालं पाहिजे. ह्या तळमळीतून त्याने ते नाटक लिहिलं होतं नाही. त्याच्यामुळे मी असे काही बारीक प्रयत्न तरी ही गेव मी कम्प्लिटली फ्री हँड. म्हणजे पहिल्या अंकाचा इंटरवलचा प्रसंग पण आम्ही थोडा मागे पुढे केला, आणि तो मागे पुढे करण्याचा उद्देश फक्त नाट्य, की काय करून तो लोकांच्या मनात उतरेल, काय करून लोक त्याच्यात ओढले जातील आणि त्याच्यात झोकून देतील स्वतःला, एवढंच असतं ना शेवटी. जेव्हा अशाचं नाटक असतं, जेव्हा जे खरं घडलेलं आणि थोर व्यक्तिमत्वांचं नाटक असतं, तेव्हा त्याला फक्त सुबक रचना करून लोकांना त्याच्यात कसं ओढायचं हे, आणि त्याचा आशय त्यांच्या मनावर कसा बिंबवायचा, एवढंच काम राहतं दिग्दर्शकाचं. त्याच्यामुळे पण ते त्यांनी मला करायला पूर्णपणे वाव दिला, निश्चित दिला, आणि अतिशय तटस्थपणे. इनफॅक्ट त्यांनी फेसबुकवर एक मोठा ब्लॉग लिहिला होता त्याच्या की जेव्हा लेखकाचं नाटक दिग्दर्शकाचं व्हायला लागतं, तो जो ट्रान्झिशनचा पिरियड आहे, तो जो हस्तांतराचा काळ आहे, त्याच्याकडे त्यांनी खूप सुंदर बघितलं होतं, आणि खूप सुंदर मोठी पोस्ट होती. आणि कसं त्यांनी खूप हसत खेळत, म्हणजे जणू काय फक्त तो सुईण होता, अशा पद्धतीने त्यांनी ते हँडओव्हर केलं आणि ते तितकं सुंदर लिहिलं. त्याच्या आधीची कुठली प्रतिमा म्हणाला ना की विवेकानंदाच्या बाबतीत
तर त्याचा जो स्वभाव होता मूळ तो अतिशय मुळाशी जाणारा होता. काहीही समजून घ्यायचं ठरवलं तर त्याच्या खोलवर शेवटपर्यंत जाणं हे खूप त्याच्यासाठी महत्त्वाचं असायचं. आता त्यांनी बुद्धाचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्या बुद्धाच्या वरती जेवढी पुस्तकं मिळतील जेवढी मिळतील त्या सगळ्याचा अभ्यास करून, आणि नुसतं ते अभ्यास करणं नाही, ते त्याच्यातली जी हिरेमाणकं सापडली आहेत ती उत्तम रीतीने दुसऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येतील आणि अतिशय सोप्या भाषेत. कारण ती त्याची खासियत होती की अतिशय अवघड गोष्टसुद्धा किती सोपी तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. म्हणजे तू जर त्याचे ह्याचे करता शेतकरीसाठी बनलेले एपिसोड बघितलेस, 42 एपिसोड आहेत. आता त्याच्यामध्ये शेतकरी त्यांची शिक्षणाची लेवल काय असेल, पण सगळ्या मानसिक आरोग्याच्या संकल्पना त्यांच्या भाषेमध्ये सोप्या रीतीने त्यांनी त्या ह्याच्यामध्ये उतरवलेल्या आहेत. किंवा आता वेदांताचा जो कोर्स घेतला त्याच्यातसुद्धा त्यांनी जे शिकलेलं इतक्या वर्षाचं होतं ते सगळं त्या लोकांना आजारी असताना ऑनलाईन घ्यायला लागला तो. पण ते सुद्धा त्यांनी इतकं मनापासून केलं होतं की ती लोकं इतकी त्यांनी प्रभावित झाली होती की ते तयार होते की तुम्ही 2 महिन्यांनी करा, 4 महिन्यांनी करा, उरलेलं बरं होऊन आल्यावर करा, आत्ता करू नका. या सगळ्याला ती माणसं त्याच्यातरी तयार होती. आणि दुसरं नाटकाच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात ना, पहिली सगळी नाटकं त्यांनी लिहिली होती ना त्याच्यावरचा फोकस त्या वेगवेगळ्या मानसिक आरोग्याशी रिलेटेड समस्या लोकांपुढे कशा म्हणूनच मांडता जेव्हा येतील. त्याचा फोन आला ना तेव्हा मला असं वाटलं की आता हा काहीतरी मेंटल हेल्थबद्दल असेल आणि जे करायला मला खूप आवडलं असतं. त्यामुळे मी आधी जेव्हा हो म्हटलं त्या अशाच विचारांनी म्हटलं. मग तुम्हाला विवेकानंदांवरती करायचं तेव्हा मी थोडी म्हटलं बापरे म्हणजे नीरस असेल असं मला वाटलं. ते नीरस नव्हतं, पण त्याच्यामुळे मी तेव्हा थोडं मला वाटलं अरेच्चा मी विचारायला होतं आधी. पण दर्जेदार असणार आणि मुळात लोकांपर्यंत नेण्यासारखं असणार याची खात्री मला तेव्हाही होती. म्हणजे त्याचं लास्ट प्ले झालं, लास्ट प्ले बाय डॉक्टर आनंद नाडकर्णी. पहिली सगळी जी नाटकं होती ना त्या नाटकांमधलं आपण लक्षात घेतलं. उदाहरणार्थ रंग माझा वेगळा, त्याच्यात भक्ती बर्वेने जे भूमिका केली होती, अप्रतिम भूमिका केली होती. ते बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरवरती होतं. नंतर आम्ही जगतो बेफाम हे कुमारवयीन मुलांच्या मनस्थितीवरती होतं. त्याच्यामध्ये जन्मरहस्य होतं ते स्किझोफ्रेनियावरती होतं. गेट वेल सून होतं ते ॲडिक्शनवरती होतं. म्हणजे सगळी नाटकं ही लोकप्रबोधनासाठी जास्त होती की त्याच्यातनं लोकांची मतं बदलली पाहिजेत. आणि तसंच डॉक्टरनंतर देवराई किंवा कासव या सिनेमांना सल्लागार म्हणून पण काम केलं. आणि देवराईच्या सावलीत हे त्यांचं पुस्तक पण अतिशय प्रसिद्ध आहे आणि तोसुद्धा सगळा प्रवास वाचण्यासारखा आहे मुळातूनच. आणि त्यांची प्रोसेस एक लेखक म्हणून आणि ते तुम्ही म्हणला तसं ट्रान्सफर करण्याचा सगळा प्रवास. त्यांनी माफीचं साक्षीदार जेव्हा राजदत्ताने केला तेव्हा सुद्धा त्या जक्कलची मानसिक स्थिती काय असेल, असं का त्यांनी केलं असेल हे दत्ताजीचं कन्सल्टंट आनंदच होता त्यावेळेला. मी महाराष्ट्र टाइम्ससाठी सिनेमाची परीक्षणं करायचो आणि त्या काळामध्ये मग कधी भेट झाली या वेजच्या निमित्ताने वगैरे तर डॉक्टर तेच म्हणायचे की सिनेमा पाहताना मग तू काय पाहिलंस, आत्ता कुठला पाहिलास, लगान पाहिलास फॉर एक्झाम्पल, तर मग अमुक अमुक. तर मी आपलं एकदम टेक्निकल अँगलनी आपलं किती कळतं आहे सिनेमातलं आणि मी कसं सिनेमाचा परीक्षक अशा अँगलनी आपले मुद्दे मांडायचो. मग डॉक्टर सांगायचे की असं नाही, हा अभिनेता किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन हे कॅरेक्टर असं का वागलं असेल तुम्ही म्हणालात तसं, त्याच्या बाजूनी पण विचार कर. लेखकांनी केलेला आहे तो आणि कुठल्याही कलाकृतीमध्ये त्याचा मानसिक दृष्टिकोनसुद्धा बघायला पाहिजे आणि तो असतोच. कारण लेखक जेव्हा लिहितो तो सिनेमा चालो न चालो, तो तुम्हाला आवडो न आवडो, हा खूप नंतरचा भाग आहे. त्याचं बॉक्स ऑफिसवर काय होतं आहे. लेखकांनी मुळात जेव्हा काहीतरी कथा लिहिली त्याच्यावर दिग्दर्शकाला काहीतरी करावं असं वाटलं आणि एखाद्या अभिनेत्याला त्यांनी कन्व्हिन्स केलं की तू हे कर, या सगळ्या प्रोसेसमध्ये काहीतरी मानसिक संवाद झालेला आहे आणि तो तुम्हाला पडद्यावर दिसतोय की नाही, तो जिथे दिसतो तिथे सिनेमा यशस्वी होतोच होतो. असं त्यांनी मला एक छान त्याच्यामध्ये असं अनेक जाता जाता गोष्टी तसं डॉक्टर सांगायचं तसं. म्हणजे जसं थत्ते मॅडम म्हणाले तसं की ते घडवतच होते. त्यांनी सगळ्यांना अनेक संपर्कात आलेल्या मंडळींना घडवलं. थोडं आणखीन विस्ताराने सांगायचं तर डॉक्टर हे गुरुकुला पद्धतीनेच काम करत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या संपर्कात तुम्ही एकदा आलात की मग डॉक्टर ते माझ्यासारखं करा असं नव्हतं.
तुम्ही तुमच्यासारखं करा, त्याला हे मदत करता येईल हे तुमच्या पद्धतीने लावून बघा, आणि मग हे जे वलय आहे त्याच्याभोवती आणखीन तुमचं, त्याच्याभोवती आणखीन कोणाचं, अशी स्वतःची वलयं तयार करा, असं सांगणारी त्यांची वृत्ती होती. त्यांनी कधी कुठली गोष्ट ABC अशी समजावून सांगितली नाही, शिकवली नाही, पण ते जसं वागायचे अख्ख्या मोठ्याच्या मोठ्या भगवतीच्या ग्राउंडमध्ये मंडप कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाशी सुद्धा ते जसं बोलायचे, त्याच्यातून आपण शिकायचं आहे. आम्ही शिकत होतो की आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. गंगूबाई हनगलांची मुलाखत घेताना ते ज्या पद्धतीने बोलले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाची ज्या पद्धतीने बोलले, त्यांचा जो टोन होता, त्यांची जी वृत्ती होती, मला ती जास्त भावली आणि ती खरंच ते घेण्यासारखी होती. तर या गुरुकुल पद्धतीत आम्ही सगळे शिकलेलो आहोत त्यांच्याबरोबर. असे अनेक आहेत ज्यांना या त्यांच्या असण्याचा फायदा झाला. आणि त्यामुळे जेव्हा डॉक्टर गेले असं अजून पटतच नाही मनाला, पण हे वास्तव जेव्हा स्वीकारायची वेळ येते तेव्हा हेच वाटतं की आता गाईड कोण करेल, सांगेल कोण, चुकलं तर मार्गदर्शन कोण करेल. आणि मग तिथे थोडासा खूप मोठा एक प्रश्नचिन्ह येतं. डॉक्टरांची पुस्तकं आहेत, डॉक्टरांचे यूट्यूबवरती सुदैवाने व्हिडिओ आहेत, IPHच्या यूट्यूब चॅनलवरती सगळे मुलाखती पाहता येतात, डॉक्टरांच्या पुस्तकांमधून सगळं आहे. पण डॉक्टर जसं समजावून सांगायचे ना, किंवा डॉक्टर जसं बोलता बोलता गोष्ट सोपी करायचे, तसं नाही होणार. आता ती मात्र गोष्ट जाणवत राहते. आणि म्हणून डॉक्टर लोकांना कसे दिसले हे कळावं म्हणून आम्ही एक स्मृती ग्रंथ काढतोय IPH तर्फे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांना ज्या अनेक लोकांनी बघितलं आहे त्यांना त्यांच्यातले काय गुण, म्हणजे आपण जे म्हणतो ना की 10 ब्लाइंड मेन आणि आंधळे तसं आणि एलिफंट, तसं डॉक्टरांची ओळख प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या रूपाने आहे. पण त्या पुस्तकात आपल्याला सगळ्यांच्या ओळखी आपल्याला वाचायला मिळतील, पाहता मिळतील. आणि आमचा विचार असा पण येतो की त्याच्यामध्ये QR कोड टाकायचं त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखतींचं. एक लेखक म्हणून खूप डॉक्टरांचा वेगळा आहे, त्या पैलूकडे येतो. नाही सांगा ना. लेखक म्हणून डॉक्टरांची घडण खूपच वेगळी आहे. म्हणजे त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा हवा कॉलेजची महाराष्ट्र टाइम्समधलं सदर होतं, त्याच्यासाठी ते लिहायचे. मग ग्रंथालयाच्या निमित्ताने वैद्यक सत्ता आलं, मग गद्दे 25 आलं, आणि नंतर आता अगदी परवा म्हणजे डॉक्टर ॲडमिट व्हायच्या एक दिवस आधी मला वाटतं मनाचा पॉडकास्टचे 2 संच आले. ह्या सगळ्या 27, 28, 29 पुस्तकांचं जे त्यांचं आहे, तर मला वाटतं डॉक्टर त्याच्याविषयी थोडं सांगा ना, डॉक्टरांच्या लिखाणाची शैली आणि त्यांच्या पुस्तकाचे विषय. त्याची लिखाणाची शैली म्हणजे काय नव्हतं की त्याला शांतता वगैरे काही लागायचं नाही, जागा लागायची नाही, काहीच नाही. पेशंट पाहिल्यानंतर पुढचा पेशंट यायला वेळ आहे तोपर्यंत कागद हातात घेऊन तुला यायला सुरुवात करायचं. म्हणजे काय सगळं लिखाण डोक्यामध्ये तयारच असायचं. आता आम्ही RVTचे कार्यक्रम जे पुण्याला घेतले कोर्सेचं, त्याच्यासाठी आम्ही दोघं पुण्याला जायचो बऱ्याच वेळा. आणि आम्ही ट्रेननी जायचो तेव्हा इंद्रायणी ठाण्याला थांबायचे नाही, आम्ही ट्रेन पकडून कल्याणला जायचो, कल्याणला ट्रेन पकडून पुण्याला जायचो. ते ह्याच्यात डेक्कन क्वीनमध्ये बसल्यानंतर घरातनं धावपळ करतच निघालेलं असायचं. त्यामुळे तिथे बसल्यावर नाश्ता घेतलं की मला अगदी झोप यायची. आम्ही बसल्या बसल्या ऑमलेट ब्रेड ऑर्डर करायचो आणि मी ते खायचे आणि मी मस्त जशी झोप काढायची, झोपायचे स्वस्त. आणि शिवाजीनगर येण्याच्या पूर्वी आनंद माझ्या हातात कागद द्यायचा की त्या एका तेव्हा तो लिहित होता स्वभाव विभाव, हां, त्याचा एक चॅप्टर लिहून झालेला असायचा तोपर्यंत. त्याचा म्हटलं मी म्हटलं झोपा काढून वेळ घालवला आणि तू हे लिहिलंच तेवढ्यामध्ये. आणि त्याला हेही म्हणत असे, त्याच्यात तुझं जसं आपण म्हणतो पुस्तकं तसं बहुप्रसव आहेस तू, कारण इतकी पुस्तकं निघत असतात तुझी. आणि मला लिखाणाला कधीच म्हणजे अत्यंत कंटाळा, काही बसू बैठक मारून लिहिणं होते. ते अत्यंत शिस्तबद्ध लिखाण करायचे, त्यामुळे त्यांच्या पुस्तकांमध्ये पण ते कळतं आपल्याला की अगदी तुम्ही गद्दे 25 वाचा, नाही तर आताचा मनमैत्रीच्या देशात वाचा. खूप अभ्यास करून लिहिलेलं आहे, पण ते इतक्या सोप्या पद्धतीने मांडलं आहे ना, त्यामुळे त्याची भाषा सोपी आहे, कळायला अजिबात अवघड जात नाही. तर हा त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. शहाण्यांचा सायकियाट्रिस्टमध्ये तर त्यांनी सगळा त्याचं तुम्हाला जर आठवत असेल तर कवर पण त्याचं असं आहे की हे पुस्तक कोणासाठी आहे, तर वाचणाऱ्या प्रत्येकासाठी, असा त्याच्या मागचा थॉट होता. आणि ते डॉक्टर खूप प्रेमाने त्यांनी सगळ्या गोष्टी लिहिल्यात. पूर्ण IPHचा प्रवास, त्यांना आलेले अनुभव. त्यांनी एक ठिकाणी असं एक वाक्य लिहिलं आहे की ह्या सगळ्या अडचणी,
या सगळ्या समस्यांच्यावर मात करून अखेर आमचं मार्गी लागलं. लिहिताना मी हे एकच वाक्य लिहितोय, जगताना मात्र सगळं जगलेलो आहे. इतका त्यांनी छान त्याच्यामध्ये त्याचा आढावा घेतला आहे आणि कुठेही मनात कटुता न ठेवता कुठल्याच गोष्टीविषयी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सगळ्यांना समजून घेऊन ते म्हणतात ना समजावून सांगणे एखाद्याच्या, तसं ते त्या पद्धतीने त्यांचं होतं. आणि काय खूप पॉझिटिव्हिटी पेरण्याचं काम त्यांनी या पुस्तकामधून पण केलेलं आहे. तुम्ही QR कोडविषयी काय सांगत होते? नाही आता मला राहील तो. नाही तो असं काही खूप हे नाही आहे, पण मी जे म्हटलं ना की नाटक आपण लिहावं याहीपेक्षा स्वामीजी कळावेत हा फोकस असल्यामुळे त्यांनी असंही सांगितलं की हे नाटक बघायला येणाऱ्या माणसाला आधी ह्याची बॅकग्राऊंड कळावी, यांची भूमिका कळावी, म्हणून त्यांनी तिकीटावरती एक QR कोड दिला होता. आणि जे जे येतील त्यांनी तो QR कोड स्कॅन केला की त्यांना बऱ्याच की लिंक्स मिळायच्या आणि बरीच माहिती मिळायची. तर ज्याला ते इच्छा असेल त्याने ते वाचावं. त्याच्यामुळे अगेन की ह्या 2 तासाच्या नाटकात तुम्हाला हे दिसेल, पण बाकी मोठं पण बिगर पिक्चर कळून घ्या. नुसतं 2 माणसं आली बोलली त्यांनी काहीतरी एकमेकांना सांगितलं असं नाही आहे. त्याची बॅकग्राऊंड समजून घ्या हे मला सांगायचं होतं. आणि मगासपासून मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की जेव्हा मी पहिल्यांदा आत्ता लॉस्ट सपरसाठी जेव्हा गेले ना, तर मी मगाशी म्हणलं तसं आनंद माझ्यापेक्षा लहान होता वयाने. आणि तसं खूप आम्ही काही मैत्री म्हणण्यात की आम्ही कधी सहवास आमचा नव्हता, पण तरी ऑलवेज हॅड अ व्हेरी गुड फिलिंग अबाउट इच अदर. तर मी त्याला हेच म्हणत होते. कधी त्याच्या आधी पण फोनवरच भेटी व्हायच्या, प्रत्यक्षात भेटच नव्हती झाली म्हणजे अनेक वर्ष. तर म्हणजे मला इतकंही आठवतं आहे, ते नंतर सांगते. तर मी जेव्हा गेले त्याला मी हां तू ते असं का म्हणत होते. आणि मी ज्या सप्तसोपांमध्ये पहिल्यांदा वाचनासाठी गेले तेव्हा माझ्याबरोबर म्युझिक डायरेक्टर मिलिंद जोशी होता. आणि मी त्याला म्हटलं अरे बापरे मी ह्याला म्हणते आहे, हा मोठा माणूस आहे, याचं बघ ना केवढं कार्य आहे आणि काय आहे. तर मला खूप गिल्टी वाटलं. तर मी ठरवलं की आता पण त्याला अहो म्हणायचं. हे सगळे त्याला डॅन म्हणतात. तर म्हटलं आपण पण सेफली आपलं डॅन आणि असं म्हणूया. पण नंतर म्हटलं नाही हे खोटं आहे, मला नाही तसं वाटत. आणि त्याची तर अजिबातच अपेक्षा नव्हती. त्याच्यामुळे आय कंटिन्यू टू कॉल हिम एनिवे कमिंग बॅक. त्याची एनर्जी जी अफाट होती ना, म्हणजे केव्हाही नाही मला उद्या सकाळी 6ला निघायचं आहे पुण्याला जायला, मग मी तिथे पोचीन, मग असं होईल. पुण्याला पण केवढा तरी मोठा त्यांचा IPHचा परिवार आहे. तर मी म्हणायचं हे सगळं कधी करतो. मग तो धबधबाच होता. आणि हे एवढ्या सगळ्या त्यांनी पुस्तकं लिहिली, एवढ्या कल्पना राबवल्या. म्हणजे किती क्रिएटिव्ह माइंड आहे की समाजासाठी आपण काय करावं. माफ करा मी जरा पॉलिटिकली इनकरेक्ट शब्द वापरते आहे, पण वेडा. तर जी माणसं वेडी नाहीत ती शहाणी असतात असं नाही आहे, पण त्या सगळ्या नॉन वेड्या माणसांना शहाणं करावं, त्यांचं जगणं अधिक समृद्ध करावं, अधिक सुखी करायसाठी केवढा झटला तो. आणि काहीच गरज नव्हती. म्हणजे तो तर कायमच हसतमुख होता ना. तो कुठेतरी छान दुसरं काही नाटकं लिहित बसला असता, वेदांत करत बसला असता, पण तसं त्याने नाही केलं. त्याला एक वेड होतं की सगळ्यांना शहाणं करायचं. मी पहिल्यांदा जेव्हा तुमच्याकडे आले होते नाटक ऐकायला तेव्हा मला लक्षात आलं की हा कशावर तरी पाय ठेवून बसतो कायम. म्हणजे मुद्दाम सांगते मी अशा रीतीने. आणि मी म्हटलं की तू का असा बसतोस. आणि म्हटलं मलाही लागतं, कारण मला मध्यंतरी माझी शुगर वाढली होती त्यामुळे पाय खूप दुखायचे. तुम्ही पण यांच्या परवानगीने पायवर घेऊन बसलेत. म्हटलं तू का असा बसतोस. तुम्हाला मला लहानपणापासून पोलिओ आहे हे मला माहीत नव्हतं. मी अनेक वेळा त्याला भेटले होते. तो काठी घेऊन चालतो हेही माझ्या लक्षात आलं नव्हतं, कारण तसा काठी घेऊन चालणं अशी त्याची चाल नव्हती. फक्त हातात काठी असायची, त्याच्या पलीकडे मी कधी विचार नाही केला की हा असा का चालतो. तर इमॅजिन इतकं असताना आणि तो खरंच धबधबा होता. मी त्याला कधीतरी मला काही पटकन वाटलं आणि मी फोन केला तर तो 1-2 वेळा थांब मी OPD ते मी नंतर करतो. म्हटलं हा OPD पण चालवतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीतून हा स्वतः पेशंटशी बोलतो. ते पण नाशिक पुणे हे केवढा मोठा परिवार. त्या नाटकाची वाचनं, ते वाचनं ऐकायला येणारी माणसं, त्या माणसांनी केलेला अभ्यास आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, अनेक तऱ्हेचं कॉन्ट्रीब्युशन, हे खूप थक्क करणारं होतं. मी त्याला बघितलं होतं 10वीत 8वी 9वी तेव्हा तो कुबड्या वापरत असे. शाळेत जाताना कुबड्या वापरत असे. त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुटली कुबडी. आता आधी कुबड्याच होत्या, कॅलिपर्स होतं. वेदचं पण त्यांनी असंच केलं की ठाणे वेद सुरू झालं, ते व्यवस्थित सेट झालं. त्याच्यानंतर नगर
छत्रपती संभाजीनगर, नंतर नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा ठिकठिकाणी डॉक्टर स्वतः जायचे त्या वेद कंडक्ट करण्यासाठी. परंतु पूर्ण वेदचं स्ट्रक्चर म्हणजे इतकं त्यांनी त्या शहरामधल्या कार्यकर्त्यांच्या जोडीने इतकं चांगलं बांधलं होतं की बाकी सगळी व्यवस्था ती मंडळी करायची. इथून सपोर्ट असायचंच त्यांना, डॉक्टरांकडून मार्गदर्शन आहे सगळं, पण प्रत्यक्ष डॉक्टर जाण्याच्या आधी वेदची तयारी झालेली असायची आणि मग डॉक्टर माणसं आणि मुलाखत असं ते त्यांचं एक्सपर्टीज घेऊन त्यात सहभागी व्हायचे आणि तिकडचे कार्यक्रम मुलाखती करायचे. पण त्यांनी कुणाकुणाच्या घेतल्या. त्यांनी भरत जाधवची घेतली, त्यांनी पण म्हणजे भरत जाधव हा काय सैरे सैवरांना असं नाही त्याला नाही, वाटलं, अजिबातच किंवा ते निशा डेची घेतली, ईशा डे. तर काहीच त्याच्यासाठी वर्ज्य काहीच नव्हतं. प्रत्येकातले काय चांगले गुण आहेत ते कसे फुलवायचे, लोकांसमोर आणायचे, हेच एक पॅशन होतं त्याचं. ते उत्तम माणूस होते, उत्तम मुलाखतकार होते, उत्तम खवय्ये होते, त्यांना व्यवस्थित सगळं आवडायचं, त्याच्या पोस्टे टाकायचे छान, होस्ट आणि उत्तम अतिशय host. अगत्यशील होस्ट. होय, तर ते सगळं असायचं आणि हे सगळं ते शांतपणे करायचे. कुठली घाई गडबड, आता मला वेळ नाही, आता मी घाईत आहे, आता मला हे करायचं, कधीच नाही. डॉक्टर प्रत्येक गोष्ट त्यांचा ठराव घेऊन शांतपणे ती प्रत्येक गोष्ट मनापासून करायचे आणि त्यामुळे तर समोरच्याला पण त्याच आत्मीयतेनं त्याच्यात सोबत जोडून घ्यायचे. तुम्ही फार छान मुद्द्याकडे आला होता. माझा तोच प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे, तो काही थेट डॉक्टरांशी संबंधित नाही पण आहे सुद्धा. आत्ताचं जे समाजमन आहे आपलं सगळं आजूबाजूचं, त्याच्याविषयी तुम्हाला एक कलाकार म्हणून काय वाटतं की हे समाजमन कसं आहे? मी का विचारतोय प्रश्न ते सांगतो थोडंसं, म्हणजे ऑब्झर्वेशन. कोपऱ्या कोपऱ्यावरती आनंद नाडकर्णींची गरज आहे. हेच आपल्या समाजमनाची अवस्था आहे आज. काय सिक आहे. हं? आणखीन काय म्हणायचं? बिचार आहे एका बाजूला, विचार सोडलेला आहे. विज्ञानाची का सवरं तर फारच पुढची गोष्ट झाली आणि पिचलेला पण आहे. त्यामुळे नक्की त्याच्याकडे कसं बघायचं, कनवाळूपणे बघायचं, कणव यायची का संताप यावा, कुणाचा तरी संताप पण येतो, कुणाचं तरी पण हे सगळं त्या म्हणजे गोंधळलेलं. मी जशी आत्ता गोंधळलेलं उत्तर देते तसं सगळे गोंधळलेले आहेत. एक कलाकार, मी मुद्दामून हा प्रश्न विचारला, एक संवेदनशील व्यक्ती आहे, कलाकार ते टिपत असतात सगळे, म्हणून की त्यांना काय वाटतंय त्याचं त्यांनी छान थोडक्यात उत्तर दिलं. हां, ही गोंधळलेली परिस्थिती हेच त्याचं खरं उत्तर आहे. पण मनोविकार क्षेत्रातले जे अधिकारी व्यक्ती आहेत, डॉक्टर, त्यांनाही माझा हाच प्रश्न आहे की तुम्हाला कसं वाटतं आताचं समाजमन काय आहे आणि कशी आहे परिस्थिती? एक तटस्थपणे कसं पाहता आजूबाजू? आजूबाजूला आपल्याला जे दिसतंय ना की नवीन विचार पेरणं हे खूप आवश्यक आहे आणि नवीन विचार पेरणारा माणूस गेला म्हणून त्याचा लॉस मला जास्त वाटतो. म्हणजे आम्हाला तो जवळचं व्यक्ती म्हणून गोष्ट वेगळी, पण समाजाला त्या माणसाची गरज जास्त आहे आत्ता की नवीन विचार करा तुम्ही. जे काय घडतं आहे आजूबाजूला ते बरोबर आहे का? जे बरोबर नसेल तर तुम्ही विचार करून त्याच्यात काय बदल करू शकता, तुमच्यामध्ये काय बदल करू शकता. तर त्या दृष्टीने हा समाजाचा जो लॉस आहे तो फार मोठा आहे असं मला वाटतं त्या दृष्टीने. कारण तो माणूस म्हणून काय कसा हे मला अतिशय जवळचा असल्यामुळे मी नाही सांगू शकत. मी काय बाजूला दोन स्थितप्रज्ञाच्या बाबतीत त्याच्या ही वॉज व्हेरी नॉन जजमेंटल. व्हेरी व्हेरी नॉन जजमेंटल. इतकं अशा काय पद्धतीचे लोक सतत वावरत असतील, कुठून कुठे रेंज असेल, पण अतिशय नॉन जजमेंटला काय चांगला शब्द मराठीत मला माहिती नाही आहे, पण शी वॉज लाईक माय सन, माय चाइल्ड. त्यामुळे आपल्या इतक्या जवळच्या माणसाबद्दल आपण परखडपणे नाही बोलू शकत. बरोबर. नाही, मी हा प्रश्न विचारण्याचं कारण हेच आहे की डॉक्टरांनी लिहिलं पण आहे त्यांच्या ह्याच्यात की हे सगळं का, तर तुम्ही मगाशी म्हटलात ना की ते उत्तम ओपीडी चालू शकले असते आणि उत्तम मनोविकार तज्ज्ञ म्हणून त्यांची तितकीच प्रसिद्धी झाली असती आणि ते पॉप्युलरच झाले असते. तसे हे सगळे लष्कराच्या भाकऱ्या भाजायचं कारण त्यांना का पडलं असावं त्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे. ते असं म्हणाल की सकारात्मकतेची गरज आहे या समाजाला आणि ती सकारात्मक कोण दुसरं नाही. पण हे सगळ्यांनाच कळतं ना, आपण त्याविषयी काहीतरी करावं असं वाटणं, ते करण्याची धमक असणं, कुवत असणं आणि ती करणं, प्रत्यक्ष ते करणं आणि ते करण्यासाठी जे म्हणून अडथळे येतील ते सगळे पार करून ते करायचं. या
सकारात्मक वृत्तीनं ते वावरले आणि म्हणून ते एका बाजूला सगळे OPD पण करू शकले, त्यांचं करिअरही उभं राहू शकलं आणि हे पूर्णपणे वेगळं म्हणजे एका माणसाला हे सगळं करता येईल का असा विचार केला तर ही सगळी 27-28 पुस्तकं वाचली, नाटकं पाहिली आणि डॉक्टरांचा पूर्ण डायरी बघितली. डॉक्टरांचा पुढच्या मला असं वाटतं की 5-1 वर्षाचा पुढचा कार्यक्रमसुद्धा डॉक्टरांचा जर डायरी काढली तर दिसेल, तयार असेल की मला या विषयावर लिहायचं आहे, या विषयावर मी सदर लिहीन लोकसत्तासाठी, या विषयावर पुस्तकं लिहीन, या विषयावर मला नाटक करायचं आहे, वेदसाठी असा माझ्या डोक्यात प्लॅन आहे. असं त्यांचं पूर्ण पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग रेडी असणार डोक्यामध्ये, त्यांच्या अगदी पक्क असेल मला खात्री आहे. तर ही जी त्यांनी घडवून हे ते त्यांचं सकारात्मकता होती. म्हणून मी हा मुद्दामून प्रश्न विचारला की आज जेव्हा आपल्या समाजाला, आपल्या सगळ्यांना त्या माणसाची सगळ्यात जास्त गरज आहे, बरोबर तेव्हा ते नाही आहेत आपल्यासोबत. म्हणजे ते स्वतः नाही आहेत, त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने मगाशी म्हटलं तसं आहे, त्यांच्या विचारांनी आहेत, पण ते लागतात नाही. माणूस आपल्याला नेता लागतो तर तसा तो नाही आहे आणि तो सगळ्यात मोठं नुकसान जर काही झालं असेल तर ते आपलं झालेलं आहे. आणि ते आपल्याला हळूहळू आता जसे जसे आपण मनात आपल्या स्पष्ट होत जाईल की डॉक्टर नाही आहेत, तेव्हा आपल्याला कदाचित ते स्पष्ट होत जाईल की नेमकं काय आपलं नुकसान झालं ते. म्हणून आम्ही मुद्दाम थोडासा वेगळा प्रश्न. पण मला एक पहिला डॉक्टर जे म्हणाल्या ना त्याच्याबद्दल थोडं कमेंट करायची आहे की मी त्यांना घडवलं नाही हे त्या म्हणाल्या. जे जे असेल हे ज्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, पण त्यांना फुलायला वाव दिला हे मात्र मी आत्ता तुम्हाला तुमच्याबद्दल म्हणेन. आणि तुम्ही जे सगळं सांगत होतात ना की जागा नव्हती, मग इकडे गेलो, मग तिकडे गेलो, मला कधीच आनंदकडे बघून वाटलं नाही की ह्यानी असे काही अडथळे म्हणा, खाचखळगे म्हणा, कारण तेच ते जे तू म्हणतो सकारात्मकता ओतप्रोत भरलेली होती त्याच्यात. कायम हाच चेहरा, कायम काही वेगळा चेहरा मग डोळ्यासमोरच येत नाही. आणि आपण नाटकांबद्दल बोलतोय, पण फक्त एलिट समाजाबद्दलच नाही नाटकं त्यांनी लिहिली. वंचित रंगमंचची मुजी मुलं आहेत, एकलव्याची, त्यांना विषय देऊन लिहायला लावून, म्हणजे ह्याच्यामध्ये ठाण्याला एक संस्था आहे समता आंदोलन, आणि ती वंचित मुलांसाठी रंगमंच तयार केला आहे त्यांनी. तो सुरू केला तेव्हा पहिल्यांदा ते आनंदकडे आले की आम्हाला असं ह्या मुलांकडं नाटकं बसून त्यांनी लिहावी आणि करावी म्हणून. त्याला पण पूर्ण मदत त्यांनी केली होती, विषय शोधून काढले होते त्यांच्यासाठी. त्या मुलांना थोड्या कल्पना दिल्या होत्या, कसं नाटक लिहा, काय करा. आमच्या इथल्या जागेमध्ये त्याला प्रॅक्टिसला पण जागा दिली होती. म्हणजे आम्ही जे आमचं बोधवाक्य जे मेंटल हेल्थ फॉर ऑल, तर ते फक्त एलिट समाजासाठी नाही आहे, सगळ्यांसाठीच आहे. सगळ्यात खालच्या समाजातल्या सगळ्यात तळागाळाचा माणूस असेल त्याच्यापर्यंत ती पोचली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणून आम्ही कुठेच काही भेदभाव करत नाही, कुठलाही भेदभाव आमच्या इथे नाही आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, पण आमच्याकडे जो सपोर्ट स्टाफ आहे IPAचा, त्या सगळ्यांची सुद्धा आम्हाला फक्त नावं माहिती आहेत. आम्ही आडनाव विचारलं पण नाही कोणाला, नाही आहे, कारण आमचा जातीचा प्रश्नच नाही. तुम्ही जो कोणी आमच्याकडे कोणी सबिहा असेल तर मी विचारणार नाही की ही खान आहे का, काळे आहे का, कोण आहे ते. तिचं नाव आहे बस, ॲक्सेप्ट ॲज शी इज. म्हणजे आमच्याकडची ही जी फिलॉसॉफी आहे ती पहिल्यापासून सर्वांनी पुढे नेलेली आहे, कारण ती पहिल्यापासून रुजली आहे सगळ्यांमध्ये. आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. हो, प्रतिमाताई म्हणाली ना की ते नाटक त्याने मला मुभा दिली होती कसं करायचं ह्याच्याबद्दल, तर त्यावरून माझ्या मनात आलं की डॉक्टर कसे होते तर रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. आणि हे मला का वाटलं तर मला आठवतं आहे की नाटक जेव्हा लॉस्ट सपर चालू असायचं ना, मी विंगेमध्ये उभं राहून मी डॉक्टरांकडे बघायचे आणि ते पूर्ण वेळ असं बघायचं की जसं काही मी हे पहिल्यांदा नाटक बघतोय आणि हे मला माहितीच नाही आता पुढे काय होणार आहे. म्हणजे ते जी देऊन टाकायची वृत्ती होती ना, म्हणजे आपण जे म्हणतो ना की एक माणूस एवढं कसं करू शकतो, तर ते त्यातनं बाहेर पडून नव्या ऊर्जेने यायचे आणि म्हणून मला वाटतं त्यांना ते सगळं जमायचं. अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, पण आपण अगदी शेवटच्या 2 प्रश्नांकडे थांबतो. आणि डॉक्टरांचा अध्यात्माविषयीचा अभ्यास खूप गेल्या साधारण 15 वर्षामध्ये त्यांनी अत्यंत वेगाने आणि खूप बारकाईने त्यांनी केलेला आहे. पुस्तकांमधून सुद्धा ते आलेलं आहे. तर त्याची एक छोटीशी आठवण आहे भूतांची, तर ती खूप इंटरेस्टिंग आहे, तर ती सांगावीशी मी विचारतो डॉक्टरांना. नाही, आनंद आणि सविता दरवर्षी
सहल काढायची एक आठवडाभराची. आणि पहिल्या सहलीपासून मी त्यांच्याबरोबर जाते. आत्ता गेली काही वर्ष माझ्या पायामुळे मी जाऊ शकत नाही, पण पहिल्या सहलीपासून आम्ही कायम बरोबर जायचो कुठे वेगवेगळ्या. पण त्या प्रत्येक सहलीमधला वेगळेपणा काय होता की जाऊन भोज्याला हात लावायचा नव्हता. तिथे ठिकाणही असं शोधलेलं असायचं तिथे आपल्याला नवीन काहीतरी मिळेल. आणि त्या प्रत्येक सहलीमध्ये काहीतरी वेगळं आम्हाला शिकायला पण मिळायचं. म्हणजे त्याच्यात मी ह्याच्यात लेखामध्ये लिहिले म्हणून तो म्हणतो की आम्ही भूतानला गेलो आमचा ग्रुप, आणि त्या दिवशी तिथे बुद्ध पौर्णिमा होती आणि आनंदचा बुद्धाचा अभ्यास सुरुवात झाली होती त्याला. त्यामुळे त्यांनी त्या अभ्यासातलं तो काही शिकला हे आम्हाला सगळ्यांना संध्याकाळी बसून सांगितलं. आणि आम्ही इतके त्याच्यातनं म्हणजे वी वेर इमर्स्ड इन टू दॅट की खरंच हे काहीतरी आपल्याला साक्षात्कार होतो आहे. कारण आम्ही कधीच बुद्धाकडे किंवा बुद्धाच्या विषयाकडे या दृष्टीने बघितलेलंच नव्हतं. म्हणजे ते असा अनुभव देणं हे सुद्धा त्या माणसामधला किती मोठेपणा आहे. आणि आमच्या प्रत्येक ट्रिपमध्ये असायचं. उत्तराखंडच्या ट्रिपला आम्ही गेलो तेव्हा कौसानीला गेलो. कौसानीला गांधींच्या आश्रमामध्ये आम्ही अर्धा दिवस घालवला. आणि तेव्हा आनंदनी बरोबरच सत्याचे प्रयोग पुस्तक आणलं होतं आणि ते वाचून दाखवलं आणि त्याच्यातले काही काही गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या. म्हणजे ही अभ्यासवृत्ती आणि दुसऱ्यालाही त्याचा फायदा मिळावा, लाभ व्हावा आणि हे सांगणं, सोपं करून सांगणं. सुपरफिशियल काहीच नाही, सगळं काही असेल ते खोलात शिरून. म्हणून एक माणूस एका आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी करू शकतो ह्याच्यावर आपला विश्वास नाही बसत. किती हुशार माणूस असला तर त्याला 5 आयुष्य लागलेच तेवढं सगळं. खरं, एकदम खरं आहे. आणि तेच डॉक्टरांनी त्या सगळ्या प्रवासाविषयी 2 परिच्छेद दिलेत, तर ते मी फक्त वाचून दाखवतो. शहाण्यांचा सायकेट्रिस्ट अक्षरशः अगदी 2 परिच्छेदच आहेत. पण त्यापूर्वी एक डॉक्टरांचा चाहताच म्हणून अगदी एक छोटीशी विनंती या ठाणे शहराला करण्याची माझी इच्छा आहे की या शहराने नेहमी जे गुणी लोक आहेत त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि कसा केला सन्मान, तर आपल्याकडे रामभाऊ माळगी व्याख्यानमाला आहे, सवी कुलकर्णी व्याख्यानमाला आहे, वाना बेडेकर व्याख्यानमाला आहे, आपल्याकडे राम मराठे महोत्सव आहे, आपल्याकडे पंडितराव वक्तृत्व स्पर्धा आहे. आपण पुतळे उभारण्यापेक्षा अशा स्मारकं त्यांची केलेली आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णींचं पण असं एक जिथं जागतं स्मारक आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. ठाण्यातल्या तज्ज्ञांनी पुढे येऊन त्याचा विचार करावा, वेगळ्या संस्थांनी. IPH तर आहेच त्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की हे नाहीतर कळणारच नाही हे लोकांपर्यंत. आणि आता तर आपण बघतो की आपण सगळे रीलमध्ये अडकलेलो आहोत. स्कॅन केलं की आपलं 2 मिनटात जाता. वेदचा प्रॉब्लेम असाच झाला. वेदमध्ये काय व्हायला लागलं, शेवटी प्रॉब्लेम म्हणजे वेदमध्ये ट्रान्झॅक्शन कसे आले, ट्रान्झॅक्शन काळ बदलला. वेदमध्ये शेवटी असं व्हायला लागलं की पूर्वी 3000 विद्यार्थी आणि 1000भर पालक, आता 3000 पालक आणि 500 विद्यार्थी, मग 100च विद्यार्थी. तर असं का व्हायला लागलं, तर काय व्हायचं, 2000 साली सुरू झालं, 91-91 साली तेव्हा स्पर्धा होती पण इतकी जीवघेणी नव्हती. नंतर ती अतिरेकी व्हायला लागली, काय नीट आणि सगळ्या गोष्टी. मग पालक काय करायचं, बरं हे पण ऐकायला पाहिजे, हे मनात सांगत होतो काहीतरी. पालक काय म्हणायचे, मी वेदला जातो, तू क्लासला जा, आणि मी पॉईंट्स लिहून आणतो. आणि पालक नोट्स काढायचे. पालक नोट्स काढायचे. हस्ताचा पाऊस घ्यायला पालक उभे. हस्ताचा पाऊस म्हणजे जे वेदला फॅकल्टी यायचे 17 वक्ते, त्यांचे सह्या घ्यायला खूप झुंबड ओढायची. मग डॉक्टरने एक आयडिया केली की त्या सगळ्या वक्त्यांकडून आम्ही आधीच सह्या मागून घ्यायचो आणि त्याचा एक छान तयार करायचो कागद, त्याच्यावर एक छान तुमचं पण आहे त्याच्यात सही, आणि त्याच्यावर छान एक स्लोगन असायची, एक वाक्य असायचं मोठ्या माणसाचं, त्या सगळ्यांच्या सह्या, आणि तो छान डिझाईन केलेला कागद, त्याला अशोक बागवेंनी नाव दिलं होतं, हस्ताचा पाऊस. आणि तो मग आम्ही सगळ्या मुलांना द्यायचो. मग ते घ्यायला सुद्धा पालकांचे झुंबड. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की हे आता व्यवसाय मार्गदर्शनकडून व्यवसाय प्रबोधनकडे आला आणि आता हे पूर्णपणे व्याख्यानमाला स्वरूपात गेलं. मग आणि त्याच्यानंतर कोरोना आला, त्यामुळे मग त्याचं स्वरूप आणखीनच बदलून मग डॉक्टरांनी त्या पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात नेलं. पण ते ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये झालं. घ्या नाही, आणि बरोबर ते तर आहेच. आणि मला म्हणजे थोडं अस्थानी आहे, पण मला हा मुद्दामून उल्लेख करायचा की या शहराचं वैशिष्ट्य आहे, हे आपलं शहर आहे म्हणून, की डॉक्टरांचं जेव्हा निधन झालं आणि त्यांची मृतदेह ठाण्यात आता आणायचा हॉस्पिटलमधून,
तर तो सप्तसोपांमध्ये ठेवायचा असं ठरलं, कारण तिथे त्यांचं काम होतं आणि दर्शन घ्यायला कुठेतरी लोक येतील. तर तेव्हा ताबडतोब सरस्वती सेकंडरीचे आपले सुरेंद्र दिघे सर त्यांनी सांगितलं की इतर कुठे नको, सरस्वती सेकंडरीच्या तळमजावर आपण ठेवूया, तिथे योग्य जागा आहे. आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था त्यांनी तिथे केली आणि तिथे सगळ्यांना अत्यंत व्यवस्थित अखेरचं दर्शन घेता आलं. मला वाटतं हे मोठेपण या शहराने जपलेलं आहे. तर थोडंसं अधिक डॉक्टरांचं नाव राहील आणि ते कार्यरत राहील अशा दृष्टीने आपण सगळे विचार कराल, आपण जाणकार आहात. त्या शाळेशी आमचा संबंध पहिल्यापासून होता. पहिल्यापासूनच होता, बरोबर. आणि आमचे सगळे कार्यक्रम तिथे सुरुवात केली आम्ही. बरोबर. परत सांगतो हो. की निर्माल्य आम्ही आमच्या शाळेच्या मातीत बगीच्यामध्ये ती आहे, ते बीज तिकडे रवलं गेलेलं आहे. बरोबर, क्या बात आहे. त्यामुळे जे बीज फुलणारच आहे. आणि डॉक्टरांचं शेवटचं आमच्या शाळेत भाषण हे 14 फेब्रुवारीला झालं, कर्वेबाईंचा स्मृतिदिन होता. बरोबर. आणि तेव्हा त्यांनी हेच शब्द वापरले होते की आपण रुजवण्याचं काम करू, कापणी समाज करेल. एकदम बरोबर आहे. तर त्यांनी सकारात्मकतेचं बीज रुजवलेलं आहे. आता त्याची जी पुढे लागवड व्हायची ती होईल. डॉक्टरांनी GS मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्यांची मुलाखत घ्यायला आले होते त्यांच्या वार्षिक अंकासाठी. त्यातलं एक प्रश्नाला उत्तर दिलं होतं. ते प्रश्न असा होता, मागे वळून पाहताना तुम्हाला कसलं समाधान सर्वात जास्त वाटतं, त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर त्यांनी लिहिलं आहे, माझ्या डोक्यामध्ये तरतरेच्या कल्पना येत असतात. त्यातल्या बहुतेक कल्पनांना मी फुलवू शकलो याचं समाधान. मानसिक आरोग्याचा आकृतीबंध इन्स्टिट्यूशनलाइज म्हणजे संस्थारूप झाला. माझ्या माध्यम मैत्रीच्या गुणांमधून आज संस्थेचा माध्यम विभाग उभा राहिला. शिकवण्याच्या छंदातून प्रशिक्षण विभाग जन्माला आला. वेदसारखे, जिज्ञासासारखे उपक्रम स्वतःचे एक मॉडेल बनले. मानसिक आरोग्याचं क्षेत्र आणि माझी कल्पकता यातून छोट्या मोठ्या अशा अनेक निर्मिती झाल्या, असं म्हणू की खूप प्रॉडक्ट्स जन्माला आली. या प्रवासामध्ये माझी निर्मिती अनेकांची होत गेली. माझं कुटुंब, माझी टीम, आमचे हितचिंतक, आमच्या कामाचे उपभोक्ते, आमचे क्लायंट्स, या प्रवासातले अनेक जण निर्मितीच्या प्रवाहात आले. माझ्या मर्यादांच्या पलीकडे माझ्या कल्पना गेल्या, कारण या साऱ्यांचा सहभाग. एखादी कल्पना विस्तार होता होता जर संपूर्ण समाजाची बनली तर त्या कल्पनेचं मी पण गळून पडतं. असा अनुभव मला वारंवार येतो आणि ते माझं सर्वात मोठं समाधान. आणि असमाधान, जी आस्था, सहानुभूती माझ्यात आहे असं मी समजतो, तीच मला कधी सोडून गेली, कधी क्रूरपणे वागलो, कधी अगदी अप्पलपोट्या स्वार्थाने आंधळा झालो, कधी आदिम प्रेरणांच्या उन्मादात बहकलो, कधी जाणीवपूर्वक अन्याय केला, याबद्दल असमाधान आहे. गुण आणि अवगुण, समाधान आणि असमाधान यावरून माणूस म्हणून स्वतःचं मूल्यमापन न करण्याचं शास्त्र आणि कला माझ्यातला मेंटल हेल्थ प्रोफेशनल अजूनही शिकतो आहे. हे डॉक्टरांचे त्यातले शेवटचे शब्द आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या बहुआयामी जीवन प्रवासाचा हा एक 1.5 तासातला अक्षरशः म्हणजे जसं म्हटलं धावता आढावाच आहे. खूप आहे. मुक्तांगणची अख्खी गोष्ट आहे, त्याचा अख्खा 1.5 तास अख्खा होईल. अध्यात्मावरती आणखीन 1.5 तास बोलता येईल, डॉक्टरांच्या संवादमालेवर बोलता येईल. पण वेळेची आणि सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपण इथे थांबणार आहोत. डॉक्टर जाऊन महिना होत आला आहे आणि मगाशी म्हटलं तसं ते गेले ते काय आपण अजून मन स्वीकारायला तयार नाही. ते कोपअप त्याच्याशी व्हायला खूप वेळ लागेल. अजूनही असं वाटतं की सकाळीच डॉक्टरांचा मेसेज येईल की मी कालच आलो आहे. वेदला 35 वर्ष पूर्ण होत आहेत, तर यावर्षी आपण वेदचा काहीतरी नवीन कार्यक्रम करू. मी त्या SMS ची वाट बघतो. नमस्कार.